काही व्यक्तिमत्व ही फक्त प्रसिद्ध नसतात, कल्याण करी राम राया ती संस्कार असतात. देवराया कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी काही आवाज हे फक्त कल्याण शब्द नसतात, करी राम राया ते विचार जागवणारी शक्ती असतात. कल्याण करी राम राया कीर्तन, अध्यात्म, दास म्हणे रंगभूमी, आम्ही समाज प्रबोधन केले आणि पावलो वैचारिक परंपरा केले पावलो यांचा दयेसी सुंदर संगम असलेलं व्यक्तिमत्व. नाही सरी दया कल्याण करी राम राया देवराया म्हणजे कल्याण करी हरिभक्तपरायण डॉक्टर चारुदत्त आपळे बुवा. कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया नमस्कार प्रेक्षको, मी अतुल यशवंत गाडेकर आणि आपण पाहत आहात स्वतःसाठी आपलं मराठी पॉडकास्ट, जिथे आपण अशा व्यक्तिमत्वांसोबत संवाद साधतो ज्यांनी आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि चिकाटीने स्वतःचं जीवन घडवलं आहे. इथे मिळतात प्रेरणादायी कथा, जीवनाचा अनुभव आणि यश मिळवताना आलेल्या संघर्षाचा प्रवास. या संवादातून आपण फक्त त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेत नाही, तर स्वतःलाही एक नवीन दृष्टिकोन मिळवतो. कारण स्वतःसाठी म्हणजे स्वतःसाठी वेळ, स्वतःसाठी प्रेरणा आणि स्वतःसाठी दिशा. आज स्वतःसाठीच्या या मंचावर आपण संवाद साधणार आहोत हरिभक्तपरायण डॉक्टर चारुदत्त आपळे बुवांसोबत. बुवा, स्वतःसाठी या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. लोक तुम्हाला कीर्तनकार, वक्ते, कलाकार म्हणून ओळखतात, पण आज आम्हाला माणूस म्हणून चारुदत्त आपले जाणून घ्यायचे आहे. आपल्या संवादाची सुरुवात अगदी सुरुवातीपासून करूया. बुवा, मला सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला विचारावासा वाटेल की बालपणातले चारुदत्त कसे होते? बालपणापासून आमच्यावर कीर्तनाचा संस्कार व्हावा अशी आई वडिलांनी फार उत्तम व्यवस्था केली होती. म्हणजे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण हे सगळं शालेय शिक्षण चालू असतानाच माझ्या वडिलांचं कीर्तन महाविद्यालय आमच्या घरातच चालायचं. घराबाहेर एक मोठी जागा होती, ती जागा त्यांनी महाविद्यालयाने दिली होती. तेव्हा शाळेचे तास संपले की त्या तासानं जाऊन बसायचं. अच्छा. अर्थात आपल्या बालपणीचा काळ आपल्याला कल्पना आहे की खूप मार्कांच्या मागे कधी आपण लागत नसायचं. त्यामुळे शाळाच्या आधीसुद्धा क्लासेस, शाळेच्या नंतरसुद्धा क्लासेस असा काही प्रकार नसे ते. बरोबर. तेव्हा सकाळच्या वेळामध्ये कीर्तनाच्या जे वेगवेगळे वर्ग होते, संस्कृतचा वर्ग असेल, संगीताचा वर्ग असेल किंवा पूर्वरंग शिकवण्याचा वर्ग असेल, त्याचा थोडंसं अटेंड करायचं आणि त्यानंतर मग शाळा करायची. शाळेनंतर परत प्लेग्राऊंड आणि प्लेग्राऊंड झालं की मग संध्याकाळी येऊन सगळ्यांची पुन्हा एकत्र उपासना आणि त्यानंतर विश्राम. पण त्याचा फायदा असा झाला की लहानपणापासून त्या वातावरणात किंवा त्या कीर्तनामध्ये किंवा त्या पाठशाळेमध्ये हे सतत गेल्याचा फायदा असा की चारुदत्त आपले लहानपणातच कीर्तनकार झाले. म्हणजे शाळेच्या गॅदरिंगमध्ये काहीतरी आयटम सादर करायचा, मग काय करायचं तो मग कीर्तन सादर करायला. आणि बाकीच्यांना एखादा कलाप्रकार सादर करण्यासाठी बरेच कष्ट घ्यायला लागायचे. आमचं ते रेडी पण असायचं, तर त्यातले 2 अभंग म्हणायचे म्हणून टाकू आपण. किंवा त्या कीर्तन पाठशाळेच्या वर्गाचा दुसरा एक मोठा फायदा होता मला, तो म्हणजे तिथे पेटी तबला वाद्य ठेवून दिली असायची, त्याचेही वर्ग असेल. त्यामुळं त्या वादनाची ही कला थोडी हस्तगत झाल्यामुळे की गॅदरिंगला कशाचीही कमी पडली तरी आपण उपस्थित आहे. मग त्यानिमित्ताने नाटकातही छोट्या छोट्या नाटकल्या ज्या असतात त्याच्यातही काम केलं. पण एक लहानपण बाबांनी अभ्यास आणि उपासना याकडे दुर्लक्ष करू दिलं नाही. अच्छा. म्हणजे
असं कुठे झालं नाही की आता कीर्तनाला बाबा परगावी राहणार आहे, 10 दिवस राहण्याचे कीर्तन आहे, तुला तिच्या ॲटॅकमुळे मग कीर्तन तुझी तयार होती, तर मग 10 दिवस साडे का बुट्टी मारूया. नसतं नाही. मग शाळेतही नाही, महाविद्यालयातही नाही. म्हणजे तेव्हा तर सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा रात्र चालायचा. आणि 9ला आम्ही गेले पहाटे 5ला परत येणार आणि 8ला पहिलं लेक्चर. आम्ही सांगायचो नाना आम्हाला ते बरं वाटत नाही जरा, तू वर्गात जाऊन झोप, ही तुमची शिस्त. आणि त्यातले सगळे शिक्षक त्यांना ओळखणारे होते, त्यांना मान देणारे होते. तो मी किती तुझ्या वर्ग शिक्षकांना की तू सवाई गंधर्व बघायला गेला होतास, तुला झोप येणार आहे, तो शेवटच्या बाकावरून झोप. पण तास बुडवणं हे त्यांच्या गणितात कधी बसलं नाही. शिस्त हे बालपणापासून एक वेगळी अनुशासनाची शिस्त अशी लावली. तुम्ही गृहपाठही केला नाही तरी तुम्ही पास होऊ शकता, जर तुम्ही प्रत्येक लेक्चर अटेंड केलं असेल तर. ठेव. आणि या शिस्तीत राहिल्यामुळे किंवा उपासनेच्या वेळेस सुद्धा संध्याकाळी प्लेग्राऊंड झालं ते आम्ही खो खो वगैरे खेळायचो आणि इतके दमलेले असायचो, भूक लागली असायची. पण ती गीतेचा अध्याय, करुणाष्टकं, रामरक्षा, वरूपी हे सगळं झाल्याशिवाय जेवण नाही म्हणजे नाही. आणि तेव्हा आज लहान आपण असा राग यायचा, काय हा आपला बाप आपल्याला मिळाल्यामुळं. तर बाबा जर घरी नसले, कारण बाबा प्रत्येक वेळेला कीर्तनासाठी दौऱ्यावर असायचे, पण आई पण तशी तेवढीच शिस्त कडक पाळलेली असायची. पण आज मोठे झाल्यावर आम्हाला कळतं की बघ त्या अनुशासनाचा आम्हाला खूप फायदा झाला, की त्यामुळे आज 8-10 अध्याय तुमचे गीतेचे तुमच्या कंठस्थ झाले. की एवढं आपण कॅल्क्युलेटर न घेता हिशोब करू शकतो भाडे असल्यामुळे. आणि अनेक गोष्टी त्याच्यामुळे साध्य झाल्या. तेव्हा बालपणीचे खेळ खेळू नका असं नाही म्हटलं त्याने, पण सकाळच्या वेळामध्ये कीर्तन वर्ग, दुपारी शाळा, कंपल्सरी शाळा, संध्याकाळचं प्लेग्राऊंड कंपल्सरी, आणि त्याच्यानंतर जो एक तास शिल्लक राहायचा त्या वेळामध्ये आम्हाला काम होतं लहानपणी. पुण्यामध्ये जे कोणी कीर्तन करायला आहेत आणि त्यांचं कीर्तन आहे, तिथे तुम्ही जायचं आणि त्याचं परीक्षण आम्हाला द्यायचं. अच्छा. काय आम्ही काढलं की चिडायचो, नाना इतकं भंकस कीर्तन करत येतात आहे, आम्हाला कशावर तुम्ही पाठवलं. मग ते सांगायचे, म्हणजे कीर्तन कसं नसावं हे तुम्ही शिकलात ना. बरोबर. शिक्षण आहेच ना त्याच्यामध्ये. त्याचा तो उद्देश होता. तो उद्देश त्यातला खराब होता. आणि त्यामुळे या सगळ्या संगीताचा संस्कार किंवा संगीताचे कार्यक्रम असो, संगीत नाटकाचे कार्यक्रम असो, चांगल्या कीर्तनाचे कार्यक्रम असो, दोन भारत दूरकरणचे सप्ताह असे आम्हाला कळत असे काही, पण उपस्थितीला पर्याय नव्हता. त्यामुळे बालपण ह्या सगळ्यांच्या कृपेला अतिशय समृद्ध गेलं, की ज्या शिदोरीवर आज आम्ही इतके सुखात आहोत. बुवा, आपण म्हणजे अगदी सगळ्यांनाच माहिती आहे की म्हणजे आपल्या वडिलांचं व्यक्तिमत्व हे खूप मोठं होतं आणि त्यांचं असं व्यक्तिमत्व मोठं असताना तुम्हाला स्वतःची जी ओळख निर्माण केली तुम्ही, ते कठीण होतं का? म्हणजे कसं होतं ते? प्रत्येकच मोठ्या माणसाच्या घरात जो प्रश्न येतो तो सेम आहे. म्हणजे सुधीर फडक्यांच्या घरीसुद्धा प्रश्न तसाच होता, किंवा शाहीर साबळेच्या घरीला कदा प्रश्न तसाच होता, की नेहमीच आपला परफॉर्मन्स सुरू झाला सादरीकरण की ती वडिलांची टॅली व्हायला लागली लोकांकडून. आणि मग स्वाभाविक त्यांचं समाधान आपण तेव्हा करूच शकत नाही कसंही. पण आमच्या बाबांनीसुद्धा बराचसा याचा विचार करू, कारण ते स्वतः काही काळ सिनेमा आर्टिस्ट म्हणूनही त्यांनी काम केलं होतं, काही काळ त्यांनी शाहीर म्हणूनही काम केलं. तर दिग्दर्शन आणि एकूणच सम्यक विवेक ही त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या केल्या. म्हणजे त्यांचं गाण्याचं शिक्षण आणि त्यांची गायनाची पद्धत थोडी वेगळी होती. मला त्यांनी शास्त्रीय संगीताची वेगळी तालीम देऊन त्याची एक ओळख कीर्तनामध्ये करण्याची वेगळी मुभा दिली. अच्छा. नंतर पूर्वी ते उभं राहताना साधारणतः विवेकानंद कशी अशी आडवी शाल घेतात तशी शाल पांघरून ते उभे राहायचे पेटा, आणि तशी शाल असायची. आता मुळात ते उंचीलाही 6 फूटच्या वर होते, त्यांना ती छान दिसायची. पण जेव्हा मी तसंच करायला लागलो वेशभूषेमध्ये, तेव्हा ते म्हणजे नाही रे तुझी उंची मुळात कमी आहे. आणि ॲज ए दिग्दर्शक किंवा ॲज ए फॅशन डिझायनर, बरोबर. आडव्या लाईनचा शर्ट तुम्ही घालणं हे तुम्ही आणखीन स्वतःला बुटकं करून घेणं. तर ह्या पद्धतीनं तू तुझी वेशभूषा केली पाहिजे असं.
किंवा ते ज्या पद्धतीनं कीर्तन सुरू करतात तसं सुरू न करता तू अजून काय वेगळ्या पद्धतीनं कीर्तन सुरू करायचं असेल, किंवा जी गाणी त्यांची गायनाची एवढी वेगळी तालीम झालेली नसल्यामुळे मी जी येऊ शकत नाही, त्या गाण्यांचा तुला कसा त्याच्यामध्ये अंतर्भाव करता येईल की ज्यायोगे प्रत्येक गोष्टीचं टॅली थांबे, की अरे हे गाणं बुवा म्हणतच नव्हते कीर्तना, हे वेगळंच गाणं आता ऐकायला, किंवा या पद्धतीनं सुरुवात ते करत नव्हते, त्या पद्धतीने वेगळी सुरुवात झाली. म्हणजे सातत्याने प्रत्येक गोष्टीत जी टॅली होते ती कुठेतरी कमी करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. किंवा मटेरियलमध्ये सुद्धा ते जे मटेरियल मांडायचे तर ते आम्हाला आग्रह करायचे की तुम्ही अभ्यास करून याच्यामध्ये भर टाकली पाहिजे, अच्छा. की ज्यायोगे की ठीक आहे हेच चरित्र आम्ही बुवांकडनं ऐकलेलं आहे, पण ह्या गोष्टी बुवाने नव्हत्या सांगितल्या, ह्या तुम्ही जास्तीच्या 2 सांगितल्या. बरोबर. म्हणजे जो खरा रसिक असेल ना तो नक्की तुम्ही जे इनरिच केलं तेव्हा दाब देणारा असतो. बरोबर. तेव्हा गोष्ट होती अवघड यात संशय नाही, पण त्याच्यावर मात करायला सुद्धा आईबाबांनी इतके सुंदर शिकवलं आम्हाला, आणि इतरही अनेक आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला ते उपलब्ध करून दिलं, की आता मी संगीत नाटकातही थोडं काम करायचं होतं, पण त्यांचे दिग्दर्शक असं कसं ते गाणे काढून द्यायचे, अरे हे गाणं तुझ्या कीर्तनात या प्रसंगाला योग्य वाटेल, कारण नाट्यसंगीताचा वेगळा अभ्यास केलेला नसल्यामुळे बाबांच्या कीर्तनामध्ये हे गाणं तिथे येणार नाही, काही झालं तरी तुला हे गाणं या ठिकाणी वापरता येईल, तुला हा प्रसंग या ठिकाणी वापरता येईल, किंवा एखाद्या नाटकातला हा संवाद तुला या ठिकाणी वापरता येईल. अशा तऱ्हेची बरीचशी मला अनेक लोकांनी सुंदर अशी झाकणी दिली, आणि त्यामुळे सातत्याने जी तुलना होती ती पुष्कळशी त्यातली थांबली, उतरली, आणि मला माझं कीर्तन म्हणून एक वेगळं उभं करता आलं. आज बाबांच्या कीर्तनाचे सुद्धा वेगवेगळे पण आहेत, नाही असं नाही, की ज्यायोगे माणसं ते ऐकून समजू शकतात की मटेरियल हे आहे पण मोदक वेगळा आहे. बुवा, आज तुम्ही कीर्तनकार आहात, पण समजा तुम्ही जर कीर्तनकार नसता तर आज तुम्ही कुठल्या क्षेत्रात असतात? बहुतेक मी संगीत नाट्य रंगभूमीवरती अच्छा. मी मोठी करिअर केली असते असं वाटतं मला. कारण लहानपणापासून आम्हाला आवड ह्या 2च गोष्टीची जास्त लागली. बाकी आम्ही खेळायचो खूप, जरी बाकी सगळं, पण खो खोमध्ये काही आपलं नाव करावं किंवा हॉकीमध्ये पुढे जावं अशी उलबी नव्हती आतमध्ये. पण नाटकं इतकी पाहिली जायची किंवा नाटकांचा अभ्यास, आणि तो कुठेतरी आतून होता, बरं की आणि ऐकावं पाहावं ऐकावं पाहावं. तर एखाद्या वेळी शक्यता ती आहे की त्या रंगभूमीवरती मी आज आहेच नाही, बऱ्यापैकी प्रतिष्ठा होते त्या रंगभूमीवर, पण ह्याच्यापेक्षा अधिक काहीतरी वेगळ्या अंगाने तिथे मी दिसलो असतो. ह्याची कस जेव्हा हे म्हणजे हे सगळं व्यासपीठ होतं, म्हणजे अगदी रंगभूमी म्हणा किंवा कीर्तन म्हणा, तर मग या व्यासपीठावर पहिल्यांदा उभं राहिले तेव्हा त्या भावना काय होत्या तुमच्या त्यावेळी? आता पहिल्यांदा हा शब्द बराच वेळा वापरायला लागेल बघा, कारण आधी लहान असताना मी जेव्हा शाळेत किंवा सोसायटीत कीर्तन करायचो तर त्याला आपण पहिल्यांदा खरं म्हणायचं नाही, ते काहीतरी बाबांनी पाठ करून घेतलेलं आहे की आपण म्हणायचो. बरोबर. हां, पहिल्यांदा जिथे म्हणता येईल की जिथे आता बाबांच्या गादीवर तुम्ही उभे आहात, आता तुमचे विविध गुणदर्शन नाही आहे, तुम्ही एक व्रत पण हे उभे आहात, तर ही पहिल्यांदा घटना जी झाली ती 85-86 साली झाली, 85 का, की आमचं मूळ गाव हे क्षेत्रमावली, म्हणजे साताऱ्याच्या शिवाय क्षेत्रमावली हे रामशास्त्री प्रभूण्यांचं गाव व सज्जनगडचा पायथा. आणि म्हणजे आमच्या आजी रामशास्त्री प्रभूण्यांच्या घराकडची होती. अच्छा. मग तो बाणेदारपणा बाबांकडे असा बाहेर काढणारा, आणि आफळे घराण्याचा इतिहास बघितला तर रामदास स्वामींच्या पासूनच या घराला कीर्तनाचं वतन आहे. अच्छा. आडगावचं तेव्हा वतन होतं. तर वडिलांकडनं कीर्तनाचा वारसा ऐकून हा न्यायाचा वारसा असं घेऊन बाबा तयार झाले होते. तर त्यांनी असं ठरवलं की आता साधारणतः कॉलेज जेव्हा संपलं, 10वी कॉलेज संपलं तेव्हा 82ला पासआउट झालो, मग 83-84 2-3 वर्ष व्यवस्थित तालीम घेऊन की आपल्या मूळ ताली आता ह्या उत्सवामध्ये याला पुढचा कीर्तनकार या उत्सवाचा आता अच्छा म्हणून एस्टॅब्लिश करायचा, तो उभं करायचं. तेव्हा 85साठी पहिल्यांदा त्यांनी
म्हणजे ते स्वतः उपस्थित असताना त्यांच्याच कीर्तनात त्यांनी त्यांच्या हातून मला फेटा बांधून अंगावर शाल घालून ती झांग हातामध्ये ठेवून ते समोर खुर्चीत जाऊन बसले. नाही तर ह्याच्या पुढचं कीर्तन तू कर. आणि गोष्ट खूप अवघड होती. अर्थात ती फसू नये यासाठी 2 वर्ष अखंड मेहनत घेतली होती त्याने की हे उत्तम झालंच पाहिजे. तेव्हा त्या क्षणाची भावना अवर्णनीय आहे की एकाच वेळेला ते स्वतः ऐकतायत आणि आपल्याबरोबर येईल का नाही ही प्रचंड भीती आहे. दुसऱ्या बाजूची भीती म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांनी 30-40 वर्ष बाबांचं कीर्तन ऐकतात. बरोबर. ती माणसं माझं कीर्तन ऐकायला बसली आहे. आणि तेव्हा आम्ही कॉलेजमधनं पासआउट मग काय 18-19-20 वर्षाचं वय फक्त जास्तीत जास्तांचं की या वयामध्ये ही माणसं आपल्याला स्वीकारणार का नाही स्वीकारणार कसं होणार. आणि आणि तिसरी बाजू मात्र होती ती कृतार्थतेची होती की आपण बालवयापासून जे जे म्हणून का होईना जसा यथाशक्ती कीर्तनाचा संस्कार घेतला कीर्तन शिकलो. कारण कीर्तन पाठशाळेचे सुद्धा परीक्षा असायच्या त्याचे अभ्यासक्रम होते देखील पेपर होते आम्हाला तेव्हा असायचे ते तोंडी परीक्षा वेगळ्या असायच्या. आता एवढ्या सगळ्या दिल्या बाबाने आपल्या रोडी मेहनत घेतलेली आहे. तर एक चांगला वारसा आपल्याला जपायची संधी मिळाली याबद्दल कृतज्ञताही असे. कारण शाळेत असताना साधारण कॉलेजमध्ये आम्ही संगीत विषय घेऊन BA पूर्ण केलं MA केलं. संगीत विषयात MA केल्यानंतर ते 2 ऑप्शन होते आमच्यासमोर की रेडिओची नोकरी होती तेव्हा. आता संगीत BA वेळेला सहज नोकरी मिळायची रेडिओवरती की आकाशवाणीची नोकरी करूनही तुला मग यथाशक्ती जेव्हा सुट्टी असेल तेव्हा कीर्तन कर असं करायचं आहे का पूर्ण वेळ तुला कीर्तन करायचं आहे. तर काय देवाची कृपा देवा नाही नोकरी करून नाही मला पूर्ण वेळ करायचं आहे कीर्तन. आणि त्याला दुसरं एक बालमनाचंही कारण होतं. कारण पालक शिक्षक जेव्हा मीटिंग असायची तेव्हा बाबा काही वेळेला यायची जेव्हा पुण्यात असायचे तेव्हा यायचे ते मीटिंगला. तर बाकी माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांची त्यांची जेव्हा ओळी यायचे तेव्हा शिक्षक त्यांना शेकायन करायचे. माझ्या बाबाला की त्यांना नमस्कार करायचे. अरे अच्छा म्हणजे माझे बाबा घ्यायचे. आणि तो ग्रेटनेस मी मिळवलं पाहिजे. बरोबर. मला शेकायन मला लोकांना मला नमस्कार केला पाहिजे. एक मला असं विचित्र संस्कार होतो. पण तेव्हा 85ला एक संमिश्र भावनेमध्ये मी ते कीर्तन सुरू केलं. पण अर्थात फार काळ त्यांना मला शिकवता नाही आलं. पुढे 86ला ते परदेशी सॅटेक मी आडवे झाले ते 88ला गेले 88 झाली. तर पुढे 2-1 वर्ष ते होते. पण तरीसुद्धा आम्ही काय स्क्रिप्ट केलं आहे ते यार ते आता आजारी असताना मला फार कीर्तन बाहेर घेता नाही आली की त्यांच्याकडे व्हायचं होतं. तिथे कोणीतरी अटेंडंट असेल तर मी बाहेर जाऊ शकतो. मग ती बनलीत मग त्या कोणी ना कोणी जबाबदारी घ्यायची ते. पण तिघीचे लग्न झालेली प्रत्येकजण तिचा संसार सांभाळून काय काय करेल. पण तरी अमुक आता कुठलं कीर्तन आलं तुला नरसिंह जयंती झाली मग तू काय स्क्रिप्ट तयार केलेस ते दाखव मला. मग हा भूमिका का नाही घेतला हे का नाही केलं ते काय केलं मग ही कथा त्याच्यामध्ये असं बघ बेडवर पडून का घेणार मार्गदर्शन करायचं ते. पण सातत्याने त्यांचा हट्ट हा की तुमचं खरं तर तुम्ही उभं केलं पाहिजे यासाठी मी दिलं आहे त्यात 2 तरी वेगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या अभ्यासाने टाका मगच मी कीर्तनाला उभे राहा. तेव्हा अशा तऱ्हेनं प्रत्येक कीर्तनाच्या आधी आठवडाभर कानाला एकच भुमणा लागलेलं असं की आपण अशा एका परंपरेच्या ठिकाणी उभे होत की जी परंपरा आहे ते घोटणं अशी नाही आहे. तर त्याच्यामध्ये निश्चित सातत्याने काहीतरी भर टाकून पुढे नेत राहणं बरोबर. हाच आपल्याला महत्त्वाचा हिस्सा केला पाहिजे. आणि तेव्हापासून मग साधारण 86-87 पासून मी जास्त कीर्तनाला सुरुवात केली. 88ला बाबा गेल्यावर मग ते अधिक संख्येनं मला संख्येनं करायला लागलं. सगळा एकाचाही विषय त्याच्यामध्ये होता. पण आईबाबांचा वारसा चालवायचा तो या पद्धतीनं आला त्याच्याबद्दल भीती शंका आणि आदर अशा 3 संमिश्र भावना आहे सतत राहिले. बुवा म्हणजे आता तुम्ही नेहमी कीर्तन करतात किंवा आपले जसं रंगभूमी आहे तिथे काम करतात म्हणजे लोक तुम्हाला ना व्यासपीठावर नाही बघत असतात. पण मग तरी पण आम्हाला सगळ्यांना हा एक प्रश्न आहे की एकांतातले चारुदत्त अफळे कसे असतात. एकांतातले का घरातले म्हणजे एकांतातले घरातले किंवा एकांतात जसं नाही घरामध्ये आम्ही अगदी घरच्यासारखे असतो. म्हणजे तुम्ही किती व्यासपीठावर जरी पाहिलं तरी
घरातली नित्य कामं घरात असताना नाही दूध आणायचं आहे, भाजी घ्यायची आहे, किराणा बघायचा आहे, नंतर मी आहे तर आता मग लाईट बिल भरायला मी जायचं आहे किंवा घरातल्या काही स्वच्छतेकडे लक्ष द्यायचं आहे किंवा मुलांना थोडं अटेंड करायचं आहे. आणि बाकी वेळेस तर काय पत्नी सतत काम करत होता त्याच्यामध्ये. तर मी असताना मग आता मी रियाज करत नसलो तर मग आता ती म्हणली मला 2 कामं होईपर्यंत मी उरकते तुम्ही तर यांच्याकडे पाहिलं पाहिजे. मग केव्हा सवय लावून घेतली की मग मुलांबरोबर कॅरम खेळता खेळता पण रियाज करायचा आहे म्हणजे त्यांच्याबरोबर खेळणेही झाले आता पत्तेही झाले आपलं या वेळ सकाळ पण आम्ही घरी करते सारखेच की आणि ते मुलांनी आम्हाला जास्त जाणीव करून दिली या सगळ्या गोष्टीची की मुलगी माझी शाळेमध्ये होती तेव्हा चौथी तिसरी चौथी नसेल आणि दिवाळीला मग तुला कुठला फ्रॉक आणायचा अमुक कसं आणायचं तर मग काय आणायचं. आता पुढे त्यांची आवड सुरू झाली होती. पहिली दुसरीपर्यंत आम्ही आणून ती घालत होते इथे. आता तिसरी चौथीला तुला कुठला फ्रॉक पाहिजे कसा फ्रॉक पाहिजे तर तिनं पहिल्यांदा ती जाणीव केवढ्याला करून दिली. अरे बाबा फ्रॉक कितीचं हे महत्त्वाचं नाही आहे मला पण फ्रॉक घ्यायला तुम्ही माझ्याबरोबर आलो पाहिजे हे जास्त तिच्या दृष्टीने ते तिचं स्टेटस होतं की आपले बुवा हे नाव तेवढं लग्न आणि हे माझे बाबा आहेत ते माझ्याबरोबर झोपून आले. मग 4,000ची ह्या फ्रॉकची मला गरज नाही आहे. बरोबर. मला 500चा फ्रॉक चालेल. बाबांनी घेऊन दिलाय. कुठे हां तुम्ही घेऊन मला तो तिथे टॅली केलं पाहिजे किंवा चूज केलं पाहिजे किंवा मुलगासुद्धा आता माझा शाळेत असताना तुम्ही किती आहात माझ्या कॅदिनीला तुम्ही उपस्थित आहात तेव्हा तुमचा कार्यक्रम असू नसो तुम्ही तो कॅन्सल केला पाहिजे ठीक आहे किंवा तो नाही घेतला पाहिजे. तर म्हणजे त्यांचे हट्ट त्यांच्या हट्टासाठी काही गोष्टी करणं किंवा त्यांच्या हट्टासाठी काही कधी सिनेमाला जाणं आहे कधी पिकनिकला जाणं आहे कधी हॉटेलिंगला जाणं आहे तर काही गोष्टी त्यांच्या कलाने यायला लागतात. अर्थात त्याचा आम्हाला त्रास होतो सगळ्या गोष्टीचा. त्याचं कारण काय असतं त्यांच्या डोक्यात असतं की आपण आता पिकनिक करावी पण पिकनिकला गेलं तरी कीर्तन ऐकल्याची माणसं तिथे सापडतात आणि तिथं परत दर्शनाची रांग लागतेच. बाबा तुम्ही दर्शनं ना कंदीत बसू आता परत पिकनिक करायचं होतं आणि म्हणलं आता पैसा पत्करल्यानंतर मी हॉटेलला बसलेला असलं तरी हॉटेलचा मला नमस्कार करायला येणारच आहे मला काही गरज तरी कुठं नाही. हो ठीक आहे मी तर जास्तीत कमी करू शकेल पण अवघड नाही करू शकत आपण ह्या गोष्टी त्याच्यावर तर तुमचं आमचं स्टेटस आहे उभं त्यामुळे तो काही प्रश्न नाही. पण घरामध्ये अगदी फार मला पदार्थ तयार करता येत नसले तरीसुद्धा अगदीच अडचण आली तर ब्रेडला लोणी लावून साखर घालून देणं किंवा आपल्या लग्नांसाठी ज्या ज्या काही गोष्टी घरात करायच्या असतात तशाच सगळ्या आम्ही करतात. प्लस हे ऑनलाईन क्लासेस असतात हे बोलायचे ते क्लास करतो आपण तिथे. बुवा आज आपण बघतो की म्हणजे लोक जे आहेत आज ते देव शोधतायत की मानसिक शांतता म्हणजे अध्यात्माकडे श्रद्धेपेक्षा सोल्युशन म्हणून बघितलं जाते का? दोन्ही गोष्टी एकात एक गुंतलेल्या आहेत असं वाटतं मला. अच्छा. की आत्ता एकदम सामान्य माणसाला त्याचं सामान्य जीवन जगत असताना स्पेसिफिकली आत्ता देव त्याला मिळण्यापेक्षा त्याला मानसिक शांततेचीच गरज पहिली आहे असते. अच्छा. आणि आपल्या आध्यात्मिक साधनेमध्ये सुद्धा देव प्राप्त करणं ही आपण नेहमीच साधनेची लास्ट स्टेज धरली आहे. सुरुवातीला त्याला मन शांत करणं त्याच्या भावनांची जी स्पंदन आहेत त्याला कुठेतरी मर्यादा असणं आणि त्याच्यानंतर एक व्यवस्थित त्याची काय म्हणायचं आध्यात्मिक बैठक तयार झाली की मग देवदर्शनाकडे त्यांनी वाटचाल करणं हा सगळा विषय आहे. त्यामुळे ठीक आहे म्हणजे एखादा मनुष्य जे काही आत्ता साधन करतो आहे ते मला आत्ता उद्या देव मला दिसावा मला देव प्राप्त व्हावा या भावनां जरी असलं तरी 90% तरी किमान अनेकांची भावना त्याला माझ्या किमान मानसिकतेला शांतता मिळावीच हे निश्चितपणे आहे. मात्र एक आहे तुम्ही जसं म्हटलात तसं की या सोशल मीडियामध्ये की तुम्हाला मी 1 तासात समाधी दम देतो किंवा तुम्हाला अशा मी काही 2 साधना सांगतो की तुमच्या सगळ्या समस्या एकदम धापकन उद्याच्या उद्या ह्या तऱ्हेची एक काय म्हणतात स्वस्तची अशी जाहिरातबाजी झाल्यामुळे ते थोडंसं गढूळ झालं वातावरण यात संशय नाही.
पण तरीसुद्धा म्हणजे योग्य मार्गदर्शकाला किंवा योग्य संतांच्या वचनाला डोळ्यासमोर धरून जर माणसाने हा प्रवास केला तर मानसिक शांततेमध्ये सुद्धा त्याला काही क्षण दैवी सहवासाचा आनंद मिळून जातोच. आणि नंतर मग तो प्रत्यक्ष देवदर्शन किंवा प्रत्यक्ष देव साक्षात्कारापर्यंत नक्की वाटचाल करू शकतो. पण एक मानसिक शांतता मिळेल म्हणून जरी एखादी माणसानं साधन चालू केलं, मला आत्ता देव भेटायची मला अपेक्षा नाही, पण मला मानसिक शांतता पाहिजे म्हणून मी योगा करतो आहे, प्राणायाम करतो आहे, अनुलोम विलोम करतो आहे, काहीतरी स्तोत्र वाचतो आहे किंवा करुणाष्टक वाचतो आहे किंवा काहीतरी चांगलं आध्यात्मिक संगीत ऐकतो आहे, तरीसुद्धा तो त्या स्टेजला गेला की तो देवाच्याकडे जाण्याची त्याच्यामधली अभिलाषा आणि गती ही नक्की वाढणार. बुवा, म्हणजे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे भक्ती आणि अंधश्रद्धा त्याच्यातली नेमकी रेषा कुठे आखता येईल? तर भक्ती या शब्दाची व्याख्या आपल्या शास्त्रामध्ये नारद मुनींनी भक्तिसूत्र जी लिहिली आहे, यामध्ये त्यांनी भक्तीच्या अनेक व्याख्या दिल्या आहेत, पण त्यातली एक महत्त्वाची व्याख्या दिली आहे की परमेश्वरावरचं परमप्रेम म्हणजे भक्ती. सात वाचून परमप्रेमरूपा. तर जेव्हा आपण एखाद्यावरचं प्रेम व्यक्त करतो तर ते प्रेम योग्य रीतीनं व्यक्त होत असेल, योग्य रीतीनं त्याचा निर्वाह होत असेल, तर मग त्याची भक्ती चालू आहे असं धरूया. पण त्या प्रेमामध्ये जर आपला स्वार्थ घातला आपण आणि मग स्वतःच्या स्वार्थासाठी काही वेगळेपणा त्याच्यामध्ये आणून याने त्याला बरं वाटेल असं आपणच ठरवायचं, इथे कुठेतरी अंधश्रद्धेला सुरुवात होते. म्हणजे गाडगेबाबा असं म्हणायचे की परोपकाराने सगळ्यांशी चांगलं वागण्याने देव जास्त संतुष्ट होणार आहे, कारण सगळीच त्याची लेकरं आहेत. हा एकदा भाव पक्का झाला मग ह्या सगळ्या लेकरांची काळजी घेण्यानेच तुम्हाला जास्त प्रसन्न होईल ना. उदाहरणाच्या दृष्टीने ते खरं झालं. मग महाराज ते म्हणायचे की जेव्हा तुम्ही तुमच्या डोक्याने असं ठरवता की बकरं मारले मी आपलं कल्याण होणार आहे, कोंबडं मारले मी आपलं कल्याण होणार, म्हणजे शेवटी कोंबडं बकरं हे कोणाचं लेकरू आहे? त्या देवाचं देणं. म्हणजे तुम्ही मनाने जेव्हा ठरवता की एकाच आईबापाला त्याच्या एका लेकराला मारल्यामुळं दुसऱ्या लेकरावर त्याची कृपा करावी, अशी जेव्हा तुम्ही पूर्ण तर्काला विसंगत भूमिका घेता आणि मग काही अबुरी कृत्य करायला उभे राहता, तेव्हा मग साधारणतः त्याला आपण अंधश्रद्धेचं स्तोम असं आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये किती गोष्टी आपल्या स्वार्थासाठी माझ्या उगाच जीवाला बरं वाटेल म्हणून दुसऱ्याचं वाईट करणं, ज्या आपल्या उपासनेमध्ये दुसऱ्याच्या वाईट करण्याचा, दुसऱ्याचं अहित करण्याचा आनंद किंवा वाईट करण्याची कृती होईल, तेच कुठेतरी अंधश्रद्धेला आपल्याला खतपणे दिसतं की तुला 500 फटके मारणं ही यांनी देव प्रसन्न होईल किंवा मी सरपटत राहणं यांनी मला देव प्रसन्न होईल. तेव्हा अशा तऱ्हेनं पुण्य पर उपकार पापते परपीडा जितकं स्वच्छ महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जिथे परपीडनात्मक कृती येतात तिथे आपण अंधश्रद्धा म्हणू शकतो. पण जोपर्यंत या सृष्टीचं कल्याण करण्यासाठी, या सृष्टीला सांभाळण्यासाठी आणि अधिक काही ना काही संतांनी सांगितलेली साधना करण्यासाठी अशा मार्गावर जो माणूस असेल तर तो भक्तीच्या मार्गावरती आहे. जेव्हा तो स्वार्थासाठी किंवा सत्तेसाठी इतरांच्या अहिताच्या मागे लागतो, ते देवाने मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला खाईत कर अशा तिथे लागतो, तिथे मात्र अंधश्रद्धेचा विषय येतो. आता ही जी नवीन पिढी आहे बुवा, की आपण बघतो म्हणजे नेहमी, तर मग जे आता हे संत साहित्य आहे तर त्यांना असं बोरिंग वाटू लागलं आहे का? म्हणजे काय वाटतं तुम्हाला? त्याचं कारण थोडंसं असं झालं आहे की मध्यंतरीच्या या काळात म्हणजे 40 वर्षाच्या मध्यंतरी म्हणजे छोटा काळ नाही, 40-50 वर्षाच्या काळात कीर्तन प्रवचना जी झाली संत वाङ्मयावर, यातली बहुतांशी कीर्तन प्रवचनं ही संतांच्या निवृत्तीपर अभंगांवर जास्त झाली. त्यामुळे साधारणतः सगळा प्रपंच सोडला पाहिजे, पैसा टाकला पाहिजे, मोहमाया बाजूला केली पाहिजे, घर सोडून जंगलात गेलं पाहिजे, तिथे मग देव वगैरे वगैरे. म्हणजे याही अर्थाचे अभंग आहेत, नाही आहेत असं नाही, पण संतांनी सम्यकपणे प्रपंच करणाऱ्या माणसाने सुद्धा कसं वाढलं पाहिजे, विद्यार्थी असताना कसं याचे पण अभंग लिहिलेत ना. पण दुर्दैवाने याच अभंगांचा मारा किंवा ह्याच्यावरचं निरूपण हे अति प्रमाणात झाल्यामुळे
तरुणांना वाटायला लागलं अरे बापरे हे संतांचं साहित्य म्हणजे बहुतेक चला उठान संन्यास घ्या असं दिसतंय म्हणून त्यांना ते बोरिंग खरं वाटायला लागलं. पण तुम्ही आम्ही जर नीट अभ्यास करून त्यांच्यासमोर ते चांगलं साहित्य मांडलं तर ते तितकंच अलीकडच्या अगदी भाषेत म्हणायचं इंटरेस्टिंग प्रकार आहे. बरोबर. फक्त त्यातला इंटरेस्ट डेव्हलप करणं आणि त्यांना त्या पद्धतीची त्यांच्या सुद्धा वृत्तीला आनंद देणारे अभंग आहेत हे जर दाखवलं तर मग एखादं त्यांना काही बोरिंग होणार. तसंच आता म्हणजे आपण एक पुढे वळूयात की आजचा जो माणूस आहे तो असं वाटतं की म्हणजे स्पिरिच्युअली वीक आहे किंवा मग इमोशनली एक्झॉस्टेड होत चाललं आहे असं वाटतं का तुम्हाला? या दोन्हीचं कारण आपल्या उपासना बंद पडी आहे. अच्छा. आपण जे लहानपणापासूनच्या उपासनेमध्ये वाढलो की तुम्ही कितीही धावपळीच्या जीवनात असलात तरी तुमच्या संध्याकाळची आपण मगाशी समजलो संध्याकाळची एकत्र घरातली उपासना आणि त्या उपासनेमध्ये मग काहीतरी संत वाङ्मयाचं श्रवण ऐकणं किंवा काहीतरी नामस्मरण काहीदा स्तोत्र हे बेसिक काय आहे. ही औषधं नाही ते टॉनिक आहे. अच्छा. जे रेग्युलर घेतल्यामुळे आजार येणार नाही त्याची थोडं औषध म्हणजे आजाराला आल्यावर असलेली गोष्ट आहे. त्यामुळे झालं कसं आपली लहानपणापासूनच आता शालेय जीवनापासूनच ध्यानधारणेची सवयच गेली. बरोबर. म्हणजे ज्याला सेट माइंड करून ठेवायला लागतो तो व्यायाम जर गेला तर ॲटोमॅटिकली माणूस इमोशनली एक्झॉस्ट होणार. की कोणत्याही इमोशनमध्ये मी जरी असलो कोणतीही परिस्थिती आली तरी मी माझी मानसिकता फार गडबडू द्यायची नाही. मला माझ्या ध्येयाकडे बघायचं आहे अपयशपासून मी यासाठी जी ध्यानधारणा आवश्यक होती काहीतरी प्राणायाम गरजेचा होता तो बंदच झाल्यामुळे ॲटोमॅटिकली ते इमोशनली गडबड झाली. आणि त्याचा दुसरा परिणाम की ते स्पिरिच्युअली वीक आहेत. म्हणजे आत्मिक साधनाच्या दृष्टीनं ते फार छोट्याशा वादळांनी गडबडून जात आहेत. अच्छा. पण एक आहे अलीकडच्या काही शाळांमध्ये आणि प्रयत्नपूर्वक त्याने त्यांच्याकडून काही प्रमाणात उपासना ध्यानधारणा असा प्रकार सुरू केल्यानंतर आज त्या शाळांमधनं बाहेर पडलेली आणि आता मोठ्या अधिकारपदावर गेलेली अशीच एखादी पिढी पाहिली तर या पिढीच्या अनेक तरुणांकडे आज या दोन्ही गोष्टी सबळ दिसतात की ते कुठेही फ्रस्ट्रेशन जात नाहीत आत्महत्येकडे त्यांची प्रवृत्ती होत नाही संकटाने खचून जात नाहीत. आणि दुसरं स्वतःच्या अधिकाराने सत्तेने कितीही पैसा मिळाला कितीही सुविधा मिळाल्या तरी कुठेही गर्वाने फुगून न जाता ते स्पिरिच्युअली त्यांच्या आध्यात्मिक आनंदामध्ये आणि परोपकारामध्ये समाजकार्यामध्ये लीन दिसतात. तेव्हा एक विशिष्ट छान तुम्ही उपासना साधना करून घेतली तर ह्या गोष्टी होणार नाही. पण दुर्दैवाने ती साधना नित्य आपल्या मुलांकडनं करून घेतली पाहिजे याचा पालकांनी आणि शिक्षकांनी दोघांनी म्हणून कंटाळा केल्यामुळे थोडासा असा प्रसार दिसतोय. पण जिथे जिथे हा प्रयत्न होतो आहे तिथे तिथे परिस्थिती सुधारते आहे. बुवा तसं बघितलं तर आज म्हणजे काही क्षेत्र असे आहेत की तिथे प्रसिद्धी पटकन मिळते म्हणजे पण मग ती प्रसिद्धी जी आहे जी जितकी लवकर मिळते पण त्याची पात्रता तितक्याच वेगाने तयार होते का? नाही होत दुर्दैवाने. म्हणजे आपण अगदी टी व्हीच्या चॅनलचा विचार जरी केला तरी कौन बनेगा महाराष्ट्राचा लाडका गायक महागायक महागायिका वगैरे याच्यामध्ये त्या वर्षभर प्रोग्राम लादी मुलं गाजली 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 खूप मोठी झाली नंतर आता त्यांना कोण होतच नाही. त्यामुळे त्यांची त्या काळात प्रसिद्धी झाली. पण ती मिळालेली प्रसिद्धी त्याची पात्रता टिकवून ठेवण्यासाठी ज्या कलाकारांनी अखंड साधना चालू ठेवली ती आजही ही कलाक्षेत्रामध्ये नावाजलेली आहे. ती मोठी झाली माणसं. पण म्हणजे त्या प्रसिद्धी मिळाल्यावर ती पात्रता येतेच असं नाही. त्या पात्रतेसाठी तुम्हाला तेवढीच व्यवस्थितपणे साधना आणि पुढची वाटचाल अगदी प्रामाणिकपणे करावीच लागते. ठीक आहे पूर्वीचा काळ असा होता वेगळा होता की आयुष्य साधना केली तरी त्या लोकांना बिचाऱ्यांना प्रसिद्धी मिळत नव्हत्या. म्हणजे आज मीडियाने एक चांगली गोष्ट आपल्याला दिली की तुम्ही चांगली साधना केली तर त्या चांगल्या साधनेला लोकांपर्यंत पोचवण्यासाठी एक माध्यम तुम्हाला उभं राहिलं. पण दुर्दैवाने फारसा गुणवत्तेच्या पात्रतेचा विचार किंवा गांभीर्य असं न करणारी माणसं ज्याच्या मागे जास्त लागल्यामुळे ते प्रसिद्धीच्या जास्त मागे लागतात. किंबहुना पालकसुद्धा फार विचित्र झाले. म्हणजे तुम्हाला सांगतो आता आम्ही गाण्याचे वर्ग घेतो
तर त्याला गाण्याचा पहिला सा रे गम मधला सा येण्यापूर्वीच ते पहिलं विचारत होते हा कार्यक्रमाला कधी त्याला गायला घरी आहे. म्हणजे आज पोरांचंच चुकतंय असं नाही, पालकांचंच मुळात चुकतंय की साच्या आधी पैसा त्याच्या डोक्यात आला. बरं. की नाही साधारण म्हणून त्याला काही काय करू दे ना. म्हणून घरी तो माझा पोरगा कसा छान गातो त्याची रडं करायची आणि सगळीकडे पसरवायची. घरी प्रसिद्धी मिळेल त्याला सर्वांनाच. पण पात्रता येण्यासाठी वेगळे कष्ट करणं आवश्यकच आहे. प्रसिद्धीनं पात्रता येते असं नाही. पण मीडियाचा एक फायदा नक्की आहे की ज्यांना पात्रता आहे त्यांना जी प्रसिद्धी आज परांगमुख होती ती जरा कमी झाली आहे. बुवा एक प्रश्न हा विचारायचा आहे मला की लोक देवावर श्रद्धा ठेवता की भीती? आपल्या जीवनाचा क्रम जर बघितला तर अगदी बालपणापासून आपल्याला पालकांनी दोन्ही शिकवलं की नवीन सदरा शिवला किंवा नवीन कपडे आणले जावा बघा दे नमस्कार कर का त्याच्यामुळे तुला मिळालं आहे. बरोबर. म्हणजे एका बाजूला त्याच्याबद्दलचं एक वेगळं प्रेम निर्माण होतं आणि असं करू नको हा बापा रागवेल या एका मार्गाने त्याच्याबद्दलची थोडीशी भीतीही ठेवणं. ठीक आहे, ही अगदी बालपणीची प्राथमिकता आपण जरी लक्षात घेतली तरी पुढच्या कालखंडामध्ये सहसा मनुष्य देवावर भीती नेतो. म्हणजे देव माझं काहीतरी वाईट करील म्हणून आता काहीतरी करूया आत्ता काहीतरी करूया असं न होता या जगातल्या दुष्टशक्ती मला ज्या कुठले त्रास देत आहे त्याच्यापासून कुठेतरी देव वाचवे, दैवी उपासना वाचवी आणि या भावनेनं या उपासनांकडे जाणारे यांची संख्या थोडी जास्त दिसते. हां, आता असं नाही केलं तर देवाचा तुमच्यावर कोप होईल हा सगळा प्रकार पुन्हा अंधश्रद्धेकडे जातो की हे सांगणारी माणसं किंवा त्याच्यासाठी मग काहीतरी त्याच्याकडनं अगोर कर्म करून घ्यायची की असं नाही केलं बकरा नाही कापला तर देव रागवेल देवाचा हा अंधश्रद्धेकडे जाणारा विषय आहे. पण जोपर्यंत काय म्हणायचं सर्व भूतमात्रांप्रती प्रेम राखून तुमची जेव्हा साधना चालू असते तेव्हा हा प्रश्न त्याच्यामध्ये येत नाही. आणि किंबहुना अनेक दुष्टशक्तींचा जेव्हा त्रास असतो तेव्हा काही जाणकार माणसं उपाय सांगताना सुद्धा नुसता देवपूजेचा किंवा नुसता उपासनेचा असा उपाय न सांगता अमुक अमुक काळामध्ये तुम्ही भिकाऱ्यांना जास्त अन्नदान करा, तुम्ही माशांच्यासाठी असं करा, पक्ष्यांच्यासाठी असं करा, तुम्ही पशूंसाठी थोडं असं करा की ज्या योगे ह्या सगळ्या दुष्टशक्तींपासून तुम्हाला वाचायला ईश्वरी शक्ती तुम्हाला लाभाची ठरेल. तेव्हा एक छोटा गट आहे की जो देवाची भीती करून काहीतरी तुमच्याकडनं करून घेतो. पण बहुतांशी संत महात्म्यांचा किंवा ऋषीमुनींचा जो एक मोठा प्रभाव आपल्यावरती आहे तो देवाची भीती तो घालत नाही तर दुष्टशक्ती तुला जो त्रास देत आहे त्याची तुला भीती आहे. त्याच्यातून या दैवी उपासना तुला नक्की काही ना काही चांगला मार्ग तुला सुखाचे काही दिवस दाखवते. अशा तऱ्हेचा धाव आपल्याकडे जास्त आहे. आणि बुवा आपण आता सध्या बघतोय म्हणजे धर्म आणि धार्मिक दिखावा म्हणजे हे सध्या फार होत चालले. तर मग याचा नेमका फरक आता सामान्य माणसं त्यांनी कसं ओळखावा म्हणजे? आपल्याकडे धर्म या शब्दाची मूळ व्याख्या धर्मो धारयती प्रजा अशी आहे. म्हणजे ज्या ज्या कृतींमुळे प्रजेची धारणा चांगली होते तो खरा धर्म. आणि ही एकदा व्याख्या डोळ्यासमोर बसली. पूर्वीच्या काळी ह्या सगळ्या ज्या काही अनुष्ठानं असायची याच्यामध्ये मुळातच पहिलं थिंकिंग हे असायचं की प्रजेला त्याचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे, त्याची धारणा जास्त अधिक चांगली झाली पाहिजे. जेव्हा याच्यातून प्रजेची किंवा समाजाची काही धारणा होत नाही आहे पण जो काही तो धार्मिक कृती करतोय त्याची जाहिरात आणि त्याचा बळीजाव हा जास्त लोकांना पोचतो आहे. जेव्हा त्याच्यामध्ये व्यक्तिगत बळीजाव किंवा संस्थात्मक बळीजाव येतो तेव्हा त्याला आपण धार्मिक देखावा म्हणतो. पण जेव्हा हेच लोक हा बळीजाव बाजूला सोडून जर परमेश्वराचा अधिष्ठान घेऊ किंवा नुसतं माणुसकीचा अधिष्ठान घेऊ जर काही शैक्षणिक कार्याला काही आरोग्यात्मक कार्याला किंवा काही शेतीच्या सुविधेच्या कार्याला गोरक्षणाच्या कार्याला अशा कार्याला जेव्हा स्वतःला काही छानपैकी वाहून घेतात आणि ती सेवा तर ईश्वर सेवा आहे म्हणून सुद्धा जेव्हा प्रतिष्ठित करतात तेव्हा निश्चितपणे
हे कुठेतरी धर्मपालन करत आहे असं दिसतं. पण जेव्हा त्याच्यामध्ये झाड लावणाऱ्याच्या स्वतःच्या परिवाराचे फोटो आणि त्याच्या घराचाच फोटो जास्त महत्त्वाचा होतो, तेव्हा कदाचित देखावा असं म्हणतो. तेव्हा सामान्य माणसाने हे समजून चालावे की जेव्हा त्याचं स्वतःचं बडेजाव करणं बाजूला सोडून तो चांगलं काही काम करत असेल तर नक्की तो काहीतरी धर्म करतो आहे. पण ज्यामध्ये तो स्वतःच्या प्रसिद्धीलाच अधिक वाव देतो आहे तिथे तो दिखावा करतो आहे, त्यामुळे त्याला काही बोलण्याला अर्थ नाही. भाऊ आता म्हणजे कीर्तन आहे आणि रंगभूमी म्हणजे ह्या दोघं क्षेत्रात तुम्ही खूप मोठं काम केलं आहे. तर मग एक म्हणजे असा एक दोघांमधलाच एक प्रश्न विचारणे की रंगभूमी जी आपली रंगभूमी आहे, तिने तुमच्या अध्यात्माला काय दिलं? आता अध्यात्म साधनेमध्ये मनाची एकाग्रता किंवा त्याच्या बरोबरीनंच बाह्य जगाचा विसर पडलेल्या अवस्थेत आपल्या बघायला काही न अशा अनेक अवस्था आहेत आणि ज्या साधायचा आपण प्रयत्न करत असतो. तर रंगभूमीच्या त्या साधनेतून या गोष्टी बऱ्याचशा साध्य होतात की सगळा बाजूला गदारोळ चाललेला असताना सुद्धा त्या भूमिकेतल्या त्या संवादावरती त्याचा भावाविष्कार नीट येतोय की नाही याच्यावर एक मनाची एकाग्रता आणि दुसऱ्या बाजूला इतर पात्रांची थोडीशी वेगळी हालचाल, वेगळे आवाज किंवा वेगळं काही ॲक्टिव्हिटी चालू असून सुद्धा आपल्या मनाला कुठेही गडबडीचं न करता जी आपल्याला आध्यात्मिक साधनेसाठी एकतानता पाहिजे आहे आणि एका विशिष्ट पद्धतीने ती परकाया प्रवेशाच्या पद्धतीनं पण असते. भावोत्कट अवस्था असते. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या सगळ्या भावना बंद करून त्या पात्राच्या सुखदुःखाच्या भावना माझ्या अंगात घेऊन मी दुसऱ्या कुठल्या तरी पात्रासाठी, दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तिमत्वासाठी तेवढा आनंदित होतो, दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तिमत्वाच्या दुःखासाठी मी तेवढा दुःखी होतो. तेव्हा ही माझी इतर पात्रांसाठी होणारी सुद्धा मनाची हळवी अवस्था ही आध्यात्मिक साधनेला नक्की लाभ देते. तेव्हा अशा तऱ्हेचा त्या साधकांनी अशा तऱ्हेचा थोडासा संगीतात्मक किंवा भूमिकेमध्ये जाऊन परत येण्याचा असा जर थोडा अभ्यास राहिला तर नक्कीच आध्यात्मिक साधनेला त्यांच्या बळी येऊ शकतं. कीर्तन आणि अभिनय यात जास्त कठीण काय वाटतं? अर्थातच कीर्तन. कारण अभिनय हा पुष्कळसा प्री प्लॅन्ड असा ठरलेला असतो बरोबर. आणि अनेक प्रयोग झाले तरी तो तसाच करायचा असतो. अच्छा. हां, कीर्तनाला ते रोज तुम्हाला बदलायचं असतं. म्हणजे तुमची कथा जरी तीच असली तरी सुद्धा तुम्ही ती कोणासमोर मांडताय याच्यावर त्याचं सादरीकरण बदलतं. म्हणजे 5वीच्या मुलांपुढे तीच कथा सांगणं ही वेगळी असणार, कॉलेजमध्ये हीच कथा सांगणं वेगळी असणार, ग्रामीण समाजात सांगणं वेगळी, विद्वानांच्या समोर सांगणं वेगळी, परदेशीच तीच कथा तुम्हाला सांगत असताना वेगळी होते. पण असं अभिनय होते काही होत नाही. पण नाटक सादर करायचं आहे तर मग कोणाचंही पूर्व सादर करायचं आहे तेच करायचं आहे, तुम्हाला तसंच करायचं आहे. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन किंवा मायनस पॉईंट्स हे कमी कमी प्रमाणात आहे. पण कीर्तनामध्ये मात्र तुम्हाला तुमच्या स्क्रिप्टवरती आणि अभिनयावरती प्रचंड विचार करायला लागतो प्रत्येक स्टेजला. आता तुम्ही म्हणजे हे कला क्षेत्रात पण भरपूर काम केलं आहे. पण आता आज जर तुम्ही बघाल ना, तर कलाकारांमध्ये साधना कमी वाटते आणि त्यांची व्हिजिबिलिटी जास्त दिसते. असं वाटतंय का तुम्हाला काय? खरी गोष्ट आहे की साधारणतः आता अलीकडच्या कालखंडामध्ये एखादं नाटक, एखादं सिरियल, एखादी हिट झाली, त्यातले 2 कलाकार प्रसिद्ध झाले की का कोणास ठाऊक त्याला त्याच पद्धतीनं काम करायला आवडायलाही लागतं आणि लोकही त्याच्याकडे त्याच पद्धतीनं बघतात आणि त्याच्याच भूमिकांसाठी त्याला परत बोलवलं जातं की ज्यायोगे त्याला वेगळं काहीच करायचं नसतं, हेच त्या भूमिकेसाठी करायचं असतं. पूर्वीच्या काळातला जो कलाकारांचा मोठा डाटा होता की प्रत्येक तऱ्हेच्या भूमिका करायच्या. ती जी साधनं होती की मला हिरोची पण करता आली पाहिजे, हिरोच्या वडिलांची पण करता आली पाहिजे, मला विलनची पण करता आली पाहिजे, मला गाड्याची पण भूमिका करता आली, मला ऐतिहासिक भूमिका जमली पाहिजे, मला सामाजिक जमली पाहिजे, मला संतांची भूमिका, ही एक वेगळी साधनं होती. म्हणजे त्या काळ खरंच ती पात्र असे वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आपल्याला अशी पाहायला मिळायची की याच भूमिकेमध्ये तो चोखांबळा होता, दुसऱ्या दिवशीच्या भूमिकेमध्ये तो पोलीस इन्स्पेक्टर आहे, अमुक आहे, तमुक आहे. तर पुढच्या कालखंडामध्ये त्यांची संख्या खूप वाढली
पण हे पत्र पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे 100तले 90 चित्रपट हा पोलीस इन्स्पेक्टरच असणार. एखादा कॉमेडियन प्रसिद्ध झाला की तो 100पैकी 90 सिनेमात कॉमेडियन असला. तेव्हा तो म्हणतात ती खरी गोष्ट आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांना मी प्रयत्न करीन अशी थोडीशी त्याचीही ईर्ष्या कमी पडली आणि तसं त्याच्याकडनं करून घ्यावं की दिग्दर्शकाने निर्मात्याला सुद्धा फार वेळ काढायला संधी ठेवलेली नाही त्यांनी. ते त्यांच्या TRPच्या मागे लागले, जाऊ दे ना त्याच्या नावावरती एवढे पैसे मिळतात, मग त्याला उगाच दुसरी भूमिका दिली ती लोकांना नाही आवडली, पैसे नाही जमले, तर आपल्याला आपली भरपाई कशी मिळणार. हे शेवटी कुठेतरी पुन्हा ते TRPच्या किंवा उत्पन्नाच्या मागे गेलं आणि ती काय विविधता गेली. प्रत्येक पात्रामध्ये जी एक वैविध्यपूर्ण मोठी साधना झाली असती ती थोडी कमी झाली. पण ठीक आहे, आता काळाचा माही पाहून आपलंच मान्य केलं पाहिजे. बुवा, आपण आता सगळीकडे बघतोय की रील्स, रील्स आणि रील्स. म्हणजे रील्सचाच जमाना आहे, शॉर्ट किंवा रील्स असं म्हणतो. तर मग आपण जर हे रील कल्चर म्हटलं, तर ते मग पारंपरिक ज्या कला आहेत आपल्याकडे, यासाठी धोका आहे का संधी आहे? काय वाटतं तुम्हाला? संधीच म्हणायला लागेल जरा. कारण रीलमध्ये नेहमीच पुष्कळशा वेळेला कलाकार त्याची जाहिरात करत असतो. म्हणजे मी एखादा चांगला पारंपरिक लोककलेचा हा प्रकार सादर करतो आहे, तर तो साधारण लोकांमध्ये अधिक लोकप्रिय व्हावा किंवा माझा कुठे परफॉर्मन्स असेल तर तिथं लोकांनी बघायला यावं. यासाठी त्यांचं कुतूहल जागं करण्यासाठी जेव्हा रील्स केली जातात, तेव्हा मगाशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे, की हा त्या कलाकारांना प्रसिद्धीसाठी खूप चांगला मोका आहे. की ज्या निमित्तानं ते या कलाविष्काराच्या एका मोठ्या व्यापक दर्शनाचा कार्यक्रम असा जर त्याने नुसता लावला असता तर किती माणसं आली असती माहीत नाही. पण रीलमुळे त्याची उत्सुकता त्याबद्दलची जाहिरात चांगली केल्यामुळे ती उत्सुकता चांगली वाढते आणि ज्यामुळं पारंपरिक लोककलांकडे त्यांचा आस्वाद घेण्याकडे लोकांचा कल वाढू शकतो. ती चांगली संधी आहे. आणि त्या लोकांना जे आता तो कंटेंट असतो, मग त्याच्यामध्ये तो कंटेंट हवा असतो की अनुभव? अं, थोडंसं दोन्ही उत्तर द्यायला लागेल. पण लोकांना कंटेंट नवीन हवाच असतो. बरोबर. की त्यातलं मूळ जे स्वत्व आहे ते चांगलंच पाहिजे. पण एखाद्या वेळेला एखाद्या गायकाकडे आता का मला गाण्याचा व्यासंग जास्त आहे म्हणून मी सांगू शकतो. एखाद्या गायकाकडे गायनाची विद्वत्ता असेल, पण एक छान मैफल झाली असा तो अनुभव देऊ शकत नसेल, तर मग एखाद्या वेळेला पब्लिक परफॉर्मन्सच्या दृष्टीनं माणसं म्हणतात, "नाही ती विद्वान आहे ठीक आहे, पण नाही बुवा." पण त्यातला जो विद्यार्थी असेल, तो म्हणजे जाऊ दे, ते प्रसिद्ध नसते, पण मटेरियल काय चांगलं आहे, ते मी शिकायला तरी किमान जातो. किंवा एक विद्यार्थी किंवा साधक या दृष्टीने जर बघायला गेलं, तर निश्चितपणे या एका मोठ्या वर्गाला कंटेंट खूप महत्त्वाचा राहतो. आणि एक जनरल पब्लिक जे असतं, तो अनुभवाचाच जास्त हट्ट करतात. आणि मग कित्येक वेळेला कंटेंट नसतानाही अनुभूती येऊ शकतात. अशी एक पॉपकॉर्न काही लोक असतात. मग त्याची छेळती जास्त होते. नाही असं नाही. पण प्रामाणिक साधना करणारा किंवा प्रामाणिक परीक्षण करणारा असं म्हणूया आपण. असा जर विवेक माणसाकडे असेल, तर तो ह्या दोन्हीला बऱ्यापैकी महत्त्व देतो, की तो कंटेंटचंही बघतो, की नाही बाबा एक मैफल म्हणून छान झाली, पण मटेरियलही मिळालं नाही मला याच्यामध्ये ऐकायला. मटेरियलचा नक्की तो विचार करतो आणि काही ठिकाणी हां, कंटेंट आहे पण अनुभव नाही आहे, तर तो समाज बऱ्यापैकी क्षमाशील करतो, की तो जाऊ दे ठीक आहे. तो चरमसीमेचा तुम्हाला अनुभव नाही देऊ शकला, पण आपलं मटेरियल खूप चांगलं मिळतं. दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे अगदी बरोबर आहे आणि लोकांना दोन्हीची अपेक्षा असते. फक्त साधक वर्गाला कंटेंटची जास्त गरज लागते आणि कॉमन पब्लिकला अनुभवाची जास्त गरज. एक म्हणजे तुमच्या कलाकारासाठी, तुमच्या आतल्या कलाकारासाठी मला प्रश्न विचारतो, की कलाकार म्हणून तुम्हाला कुठली सर्वात मोठी भीती वाटते? कलाकार म्हणून विधी प्रत्येक दिवशी आहे. म्हणजे काय म्हणतात बघा, आजचा माझा परफॉर्मन्स काय होईल? कितीही तयारी केली तरी तुम्हाला ही भीती राहते. आपण प्रामाणिकपणे खूप कष्ट केलेले आहेत. आपण प्रामाणिक सादरीकरणही करतोय. पण आजचा प्रयोग रंगेल का नाही, हे कोणीही सांगू शकत नाही.
म्हणजे पहिली 10-15 मिनिटं जवळ-जवळ जोपर्यंत पब्लिकचा अंदाज येत नाही, की हे त्याला आवडतंय, नाही आवडतंय, किंवा माझं प्रकरण याच्यामध्ये त्यांना भावतंय, नाही, तोपर्यंत एक प्रचंड भीती असते. एकदा ते सेट झालं, की पुष्कळशी भीती कमी होते. तुम्ही अगदी आनंदाने परफॉर्मन्स देता. नाही असं नाही. पण याच्याही पुढची एक थोडी भीती अशी राहते, की जगाची आणि निसर्गाची राहटी थोडी वेगळी आहे, विचित्र आहे, की तुमचं नाव जसजसं वाढत जातं, तसतशा लोकांच्या अपेक्षा वाढत जातात, पण त्याच वेळेला तुमचं वयही वाढत जातं. तुमची शक्ती कमी-कमी व्हायला लागलेल्या असतात. जेव्हा लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढायला लागतात, तेव्हा तुमची शक्ती कमी-कमी झाली. लोक कसं करतात, तुमचा 30व्या वर्षाचा परफॉर्मन्स त्यांनी पाहिलेला असतो. 40व्या वर्षी त्याला वाटतं, की तसा परफॉर्मन्स आहे. 50व्या वर्षी त्याला असं वाटतं, की तो 30 वर्षाचे असताना तुम्ही काय करत होता तसं. पण ते फिजिकली जरा शक्य नाहीये, हे पब्लिक फारसं समजून घेऊ शकत नाही. मग ते 60च्या माणसाला सुद्धा म्हणतात, "नाही, तुम्ही त्या म्हणजे 15 वर्षापूर्वी छान नाचत होता तो." अरे बापरे! 15 वर्षापूर्वी 40 वर्षाचा होतो, असं काय करतोयस तू? तेव्हा ती एक भीती थोडी अशी राहते, की किमान प्रेक्षकांचं आपण मनोरंजन करू शकू. एक मिनिमम त्याला त्याची क्षमता. तिथपर्यंत त्याच्याकडून राहू ना, याच्यापेक्षा खाली आपण येणार नाही ना. आम्ही त्यासाठी कष्ट नक्कीच करत असतो, की ठीक आहे अगं, आमचा परफॉर्मन्स काही 20चा होणार नाही. पण किमान ज्या अपेक्षेनं लोक ते, तेवढी तरी अपेक्षा आम्ही त्यांची काहीतरी पूर्ण करू शकतोय का नाही? ही कलाकार म्हणून सातत्याने तिथे राहते. बुवा म्हणजे तुम्ही अनेक संगीत नाटकं केली आणि त्यातलं म्हणजे सगळ्यात फेमस आहे आपलं कट्यार काळजात घुसली. तर म्हणजे हे जे नाटक आहे किंवा इतर संगीत नाटक आहेत, तर याच्यातले अनुभव आहेत, म्हणजे ज्या अनुभवाने तुमचं व्यक्तिमत्व कसं घडलं, त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. कट्यार काळजात घुसलीसारख्या नाटकाचा जर विचार केला, तर ज्यामध्ये सतत एक संघर्ष दाखवलाय, की तो त्याच्या गायकीवरती जळतो आहे आणि त्या गायकी मला तो प्रतिष्ठित करायच्या मागे नाही. आणि त्याचा परिणाम या नाटकात दाखवलाय, की शेवटी तो गायक त्याला बायपास करून पुढे जातो आणि हा त्याच्या मत्सराच्या भोवऱ्यात आहे तसा अडकलाय. बरोबर. तर ही अवस्था राहू नये. हा एक चांगला संस्कार या नाटकाने आम्हाला दिला, की आपण प्रत्येकाच्या चांगल्या गुणाचं एक्सेप्टन्स आपला वाढणं आणि प्रत्येकाकडनं काहीतरी चांगलं आहे ते घ्यावं ना. त्याच्याकडे माझ्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, यासाठी मी मत्सरच का केला पाहिजे? यासाठी मी हेवाच का केला पाहिजे? तेव्हा ती गोष्ट पाहण्यात आली किंवा इतरही अनेक संगीत नाटकाने सातत्याने चांगला संस्कारच दिला, की आता संशय गल्लोळ चालत नाटक. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं असं, की प्रत्येक कलाकाराला एक समोर अशी घटना दिसते, त्या घटनेत त्याला संशय यायला लागतात. की अरे हा माणूस बदफैली आहे का काय? हा माणूस अमुक आहे का काय? नंतर कळायला लागतं, की नाही त्याच्या मागचं खरं कारण ह्या प्रसंगाचं वेगळंच आहे काहीतरी. मग त्याचा संशय निवृत्त होतो, निराश होतो. तर ह्या सगळ्या प्रकारामुळे आपल्याही व्यक्तिमत्वामध्ये हा एक छान परिणाम होऊन जातो, की आपण एखादा प्रसंग बघून एखाद्याचं मत नाही आपण व्यक्त करत. का हो असा-असा प्रसंग झाला, हा माणूस असा-असा बोलला मला, हा असा-असा वागला. तुमचं या माणसाबद्दल काय मत आहे? बरं. तर माझा संस्कार असं सांगेल, की मी मत नाही देणार. त्या दिवशी तुम्ही भेटलात, त्याच्या आधी त्याच्या जीवनात काय झालं होतं? हे थोडं मला पाहायला पाहिजे. कोणाचं तरी भांडण झालं असेल एखाद्या वेळी, तसं अपमान झालं असेल एखाद्या वेळेला. तो आत्ता कसा परफॉर्म करतोय ह्याच्यावरती त्याचं व्यक्तित्व मी पण जोखणं किंवा ही किती मोठी चूक होऊ शकते. अशा तऱ्हेचे अनेक संस्कार की आजही आपण काय बघतो ना, की माणसाचा एखादा परफॉर्मन्स बघतो ना, आपण त्याच्यावर मत देऊन टाकतो. हा माणूस म्हणजे असा असला पाहिजे. असं नाही करू. त्याचे 4 परफॉर्मन्स बघावेत आणि मग ठरवावं. त्याचं नक्की काय गणित आहे किंवा त्याच्या मागची काय कारणं आहेत त्या काही त्याला शिवायला, ती पाहावीत. हा एक ओपन माइंडेड, ब्रॉड माइंडेड हा चांगला संस्कार आम्हाला नाटकांनी दिला. बुवा आता तुम्ही या कीर्तनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरतात, अनेक व्यक्तिमत्व बघतात, अनेक लोकं तुम्हाला असतात. पण मग जेव्हा तुम्ही निरूपण करता किंवा कीर्तन सादर करता किंवा मग लोकांना काही गोष्टी सांगतात, तर मग लोकांना त्याचं जे सत्य आहे ते खरंच ऐकायचं असतं, की फक्त त्यांच्या मताला समर्थन पाहिजे असतं? म्हणजे काय वाटतं तुम्हाला? दोन्ही प्रकारची माणसं मिळतात. दोन्ही प्रकारची मिळतात, की
काहींना सत्य ऐकायचं असतं आणि ते स्वीकारायचंही असतं. म्हणजे तसं त्यांचं आधीपासून मत नसेलही. की अरे मला तर असं वाटत होतं की ह्या मत असं आहे किंवा हे तत्वज्ञान असं आहे. पण नाही, तुम्ही जर त्याचं सम्यक दृष्टांत सांगून, "हा बघ, ह्या पुस्तकात हे पण आहे, ह्या पुस्तकात हे पण आहे. आता आपण यातलं काय ठरवायचं?" तर या दोन्ही विचारधानात आपण विचार करत घेतलं पाहिजे असं. हे सांगितलं तर सत्य स्वीकारणारे आणि नवीन-नवीन सत्य ऐकणारे हेही लोक आहेत. आणि असातच एक गट आहेच, की जो त्याच्या मताच्या समर्थनार्थ तुम्ही बोलणार असाल तरच ऐकून घ्या द्यायला. अन्यथा मग तुम्हाला काहीतरी विघ्न करेल किंवा त्यांचा कार्यक्रम बंद पडेल किंवा तुम्हाला हाकलून तरी देईल तिथं. तर आणि काही ठिकाणी माझ्या मताप्रमाणे बोलणार असेल तर तुम्हाला वाटेल तू पैसे देऊन ते बोलवते. हा एक गट आहे, नाही असं नाही. पण तरीही आत्ता जो नवीन महाविद्यालयीन युवक वर्ग जो आला तर तो मात्र निश्चितपणे एक चांगला वर्ग असा आहे, की जो माझं ते खरं म्हणण्यापेक्षा खरं ते माझं हे स्वीकारायला तयार आहे. किंवा असं होत नाही की तुम्ही सत्य सांगितल्यामुळं माणूस व्हाईटचा ब्लॅक होतो. असं होत नसतं. काहीतरी चकला असतं त्याच्यामध्ये की व्हाईटनेस त्याच्यात तो तसाच राहतो. हां, 4 गोष्टी इकडच्या आणि तिकडच्या कळल्यामुळे मला त्याचं आणखीन थोडं व्यापक दर्शन होतं. ठीक आहे ना, 4 गोष्टी त्याच्या चुकीच्या असल्या म्हणून त्याच्यात 2 चांगल्या गोष्टी आहेत. त्याचा काही मला मत्सर वाटायची गरज नाही, त्याचा वाईट वाटायची गरज नाही. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्याच राहतील. हां, जिथं माझा गैरसमज होता, तेवढा बाजूला करून शेवटी प्रत्येक जो माणूस आहे, ख्याती काय शिल्पाप्रती आहे का प्रत्येक गोष्ट. त्यामुळे 4 मायनस असणार, 4 प्लस असणार. मी जे 8ही प्लस समजत होतो, त्याच्याऐवजी 4 मायनस आहेत आणि 4 प्लस आहेत. तरीही मला त्या व्यक्तीवर तेवढाच आदर राहतो, की मी 4 प्लस आहेत त्याच्यावरच प्रेम करत होतो. तेच माझं खरं होतं. तेव्हा समाजात दोनही प्रकारची माणसं पाहायला मिळतात. किंबहुना समाज कशाला आपले मस्तक कित्येक वेळा ती असते, की आपण आपलं एक मत करून देत नसून आपल्यालाही आपल्या मताच्या विरोधामध्ये फारसा बोललेला माणूस राग आणतो. असं असं काय बोलतो, असं कसं काय? तर आमच्या बाबांनी सुद्धा हे सगळं सांगितलं, तू असं बोलत असेल ना, त्याच्याकडे काहीतरी तो पुरावा असेल म्हणून बोलत असेल. त्याचा अभ्यास कर. हां, मग तो खोटं आहे तू सिद्ध कर. रागावून काय होणार आहे? माइंड तुझं डायव्हर्ट करून तुला काय होणार आहे? तू अस्वस्थ होऊन काय होणार आहे तुला? तेव्हापासून आम्ही ठरवलं, की आरोप सुद्धा आनंदाने स्वीकारायचा आधी. हसतमुखाने स्वीकार. मग अभ्यास कर. तो काय बुडो करतोय त्याचा. त्याला आपण समजावून सांगू शकतो. पण काही लोक समर्थनासाठी ऐकणारे असतात. पण काही लोक सत्य ऐकायला आणि स्वीकारायला दोन्ही तयार असतात. बुवा, आजचा जो समाज आहे, तो इमोशनली वीक होत चाललाय का? म्हणजे काय वाटतं तुम्हाला? निश्चितपणे ते भयानक आहे. कारण माझ्या लहानपणी मला आठवतं हे प्रवास. ती कीर्तनासाठी वडिलांबरोबर किंवा एकट्याने प्रवास करताना समजा एस-टीत बसलो. समजा एखाद्या माणसाने बिडी पेटवली. काय बिडीचा धुराचा त्रास होणार आहे. त्याच्या शेजारी जो मनुष्य असायचा म्हातारा कोणतरी माणूस तो उठून सांगायचा, "माझा जे असं करू नका, आम्हाला त्रास होतो." पण असं एक जण म्हटला, की आ त्या एस-टीतल्या जेवढ्या लोकांना ते नको आहे, ते सगळे उठायचे आणि त्या माणसावर दबाव आणायचे, की ते आजोबा सांगते तुला कळत नाही. "हो." वजवायचे तो. तर त्रास होतो त्यांना अनावधात तो त्रास त्यांनाही होणार नव्हता ज्यादा. पण हा त्रास एकूणच एस-टीतल्या लोकांना होऊ नये असं ज्यांना ज्यांना वाटतं, ते सगळे उठून हे करायचे. बरं. पण आज दुर्दैवाने बघा ना, ते इमोशन्स इतक्या बोथट झालेत, की मला तू बिडी पिताना नाही म्हटलास म्हणून एक जण दुसऱ्याला मारत असताना बाकीचं एस-टीवाले हात धरून पुढे येत नाहीत. कोणी रोखायला पुढे येत नाही. तेव्हा तुमच्या संवेदना बोथट होणं ह्यापेक्षा काय भयानक आहे, की रस्त्यावरती कोणी कोणालाही पकडून झोडू शकतो, मारू शकतो. बघणारा समुदाय 100चा असतो आणि मारणारा समुदाय 4चा असतो. म्हणजे इथे कुठेतरी संत साहित्याची आपल्याला आठवण येते, की साधं गाढव तडफडताना दिसला तरी सुद्धा एकनाथ स्वतः धावत जातात. बरोबर. की त्याला पाणी पाजायला वगैरे राहणार आणि लोक म्हणतात, की दुसऱ्या कोणीतरी केलं असतं तू कशाला केला? तर त्यांचं उत्तर फार छान आहे. की तर माझं पोर असतं तर. ही जी इमोशनली अटॅचमेंट आहे समाजाशी, की मध्ये एक पिक्चर आला होता जॅकी श्रॉफचा.
की ज्यामध्ये तो रस्त्यातल्या एका बाईला कोणीतरी गुंड छेडछाड असतो, सो गुंडाला मारतो. तो पोलीस स्टेशनला त्याला बोलवतो. त्याचा सत्कार करतो. थँक म्हणतो. म्हणजे का तुम्ही थँक म्हणला कोणाला? त्यामुळे तू ते छेडखानीपासून ज्याला वाचवलं ती माझी वहिनी होती, माझ्या नातलग होती. मग तेव्हा तो विचार करू एकच, की समजा ती नातलग नसते तर तुम्ही मला बोलू इच्छिता का? म्हणजे आज या खात्यात राहून सुद्धा तुमचे इमोशन्स किती फालतू झाले, की तुमच्या घरातल्या बाईची जर छेड काढली तरच तुम्ही प्रशंसेला पात्र आहात. त्याच्यातनं वाचवलं तर. तर इतर बायकांना वाचवण्यासाठी मी जर हेच केलं, तर तुम्ही मला हा मारहाण करणारा गुंड मग बाद खाल. म्हणून खरी गोष्ट झाली आहे, की आज कोरोनासारख्या काळामध्ये किंवा अशिक्षितपणामध्ये प्रचंड मोठा समाज घडलेला असताना, आता वनवासी बिलाडासरम आहेत, आदिवासी कल्याणसरम आहेत, ती मुलं तिथं शिकायला येतात. सगळ्यांना माहीत असतं, की या पोरांचं पहिलीपासून ते 15वी पर्यंत बी आउटपास वगैरे सगळ्याच म्हणून जेवणा, खाणं, कपड्या, लत्ता, औषधा, सोबतचा खर्च केवळ 50,000 असतो. पण असा एखादा विद्यार्थी माझ्यामध्ये उभा राहिला, हा विचारही न करता जेव्हा रिसेप्शन्स आणि त्या डेकोरेशन्सवरती कोट्यवधी रुपये उडवणारी माणसं दिसतात, ते स्वाभाविक जाणवतं ना, की किती पोथट आहेत ती इमोशन्स यांच्या. ती त्यांच्या दृष्टीने ह्या लाइटिंगला आणि त्या बुफेमध्ये सुद्धा घेऊन टाकून दिलेल्या अंदाला जास्त मोठी किंमत आहे. पण ह्याचा खर्च मी निम्मा कमी करीन, त्या बुफेमधले 4 पदार्थ कमी करीन. पण ह्याच 20 विद्यार्थ्यांना मी या माझ्या लग्नाच्या रिसेप्शनच्या निमित्ताने पायावर उभं करीन. इतक्या सुद्धा इमोशन्स नाही राहिल्या दुर्दैवाने. पण आता तर काही चित्रपटांनी याच्यासाठी चांगला पुढाकार घेतलाय, की आता बागवानसारखा चित्रपट ज्याच्यामध्ये घरातल्या नातवंडांना आजी-आजोबांबरोबरचे इमोशन्स किंवा तारक मेहतासारख्या एखाद्या सिरियलने घरामध्ये एक वृद्ध व्यक्ती असल्याचा किती चांगला परिणाम त्या घरावर असतो. आणि त्या वृद्धांना ते किती नीटपणे वागायचं असतं. दोन्ही गोष्टी आहेत. काही ठिकाणी वृद्ध त्रासदायकही असतात. पण ह्या दोन्हीचा त्याने बॅलन्स अशा तऱ्हेने दाखवून एकमेकांबद्दलचे इमोशन्स ह्या चांगल्या केल्या आहे. पण अजूनही थोडे इमोशनली आपल्याला स्ट्रॉंग केलं पाहिजे किंवा संवेदना वाढवली पाहिजे, की बसमध्ये एखादा माणूस मुलीची छेड करत असताना बाकी सगळे बसमधले शांत बसून असतात. तेव्हा ती इमोशनली वीक असणं हे भयावह आहे. भयावह. किंवा दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना अन्नधान्य देण्यासाठी तुम्हाला भिक्षाफेरी करावी लागते, हे किती भयानक आहे. आणि असा दुष्काळग्रस्त भाग असताना सोने खरेदीवरती मी विचार करत असे, तर निश्चितपणे दुर्दैवी होऊया. पण अनेकाचे अनेक प्रयत्न चालू आहेत. यश येईल त्यालाही. बुवा, म्हणजे आपण आता मागे अनेक बातम्या बघितल्या, की म्हणजे काही आध्यात्मिक विषयावर बोलणारे किंवा काही आध्यात्मिक आणि भरपूर उच्च पदाला गेलेले व्यक्ती असे लोक आहेत. तर ते स्वतःच्या आयुष्यात अस्थिर दिसतात का? म्हणजे अशी काही उदाहरणं आपण मागे बघितली. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याला 2 कारणं आहेत माझ्या दृष्टीनं असं. माझ्या अभ्यासाप्रमाणे, की एक तर ते बोलतायत छान. त्यांची स्वतःची साधना त्या प्रमाणात किती होत असेल कल्पना नाही. किंवा दुसरं एक कारण असू शकतं, की त्या त्यांच्या साधनेच्या माध्यमातून मग त्यांचा जो काही लोकसंग्रह वाढतो. मग त्याच्यात राजकीय हस्तक्षेप सुरू होतात. मग की आर्थिक व्यवहार वाढतात. आणि मग कालांतराने एखाद्या वेळेला त्या आर्थिक व्यवहारांसाठी सुद्धा काही विशिष्ट दडपणं अशा लोकांच्या डोक्यावर येतात, की ज्याच्यामध्ये मग त्यांची आत्महत्या किंवा या गोष्टी पाहायला मिळतात. पण आपल्या ह्या संपूर्ण वर्तुळात राजकीय व्यक्तींनी येऊन उपदेश घेऊन जावं, साधुचारी होऊन जावं, यापेक्षा राजकीय वर्तुळात माझं नाव मोठं असावं यासाठी जर काही टेबलाखालनं विषय झाला असेल, तर मग मात्र त्या व्यक्ती कुठेतरी अयशस्वी किंवा आत्महत्याग्रस्त आपल्याला असं दिसतात किंवा काही जागेच्या गडबडीमध्ये राजकारणी लोकांनी त्यांना फसवलं गेलं असेल. पण म्हणजे फसवलं गेलं असेल याचं कारण बेसिक तेच राहतं, की तुम्हाला त्याची अभिलाषा आहे काहीतरी मिळायची म्हणून तुम्ही काहीतरी व्यापार करायला जातात आणि मग त्याच्यात गडबड होते. तर थोडी 2 कारणं अशी वाटतात, की व्यक्तिगत साधना काही वेळेला कमी पडते आणि काही वेळेला आपला लोकसंग्रह वाढल्यानंतर त्या आर्थिक अभिलाषांवरती नियंत्रण मिळवता येत नाही. आणि मग त्याच्यातून काहीतरी संघर्ष वगैरे राहतात. त्यातून होतं.
तेव्हा माणसाने मोठं होऊ नये असं नाही, पण आपल्या साधनाची उद्या तडजोड करावी लागेल. इतकं नक्की आपल्या नीतीपासून दूर होऊ नये. पण अशी उदाहरणं आपल्याला 2-4 ऐकायला मिळतात. हो. पण बाकी अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठ्या स्तरावर असलेली माणसं आहेत चांगल्या अवस्थेमध्ये. सगळेच अधपतीच होत आहेत असं नाही. फक्त जे होत आहेत त्यांची पेपरवर बातमी येते. जे होत नाहीत त्यांचं काही त्या प्रसिद्धी मिळत नाही. म्हणून तर प्रश्न आहे. पण साधना करणारे जर बोलतायत त्या पद्धतीनं ते चांगली साधना करत असते, तर ते चांगल्या पदावर राहतात. तेवढी साधना झाली नाही तर मग एखाद्या वेळेला असं होतं. बुवा म्हणजे आजचे लोक आहेत हे विचार ऐकतात, की फक्त व्हायरल क्लिप्स? म्हणजे हे काय वाटतं तुम्हाला? पुन्हा एकदा उत्तर दोन्ही असंच म्हणायला लागेल. एक वर्ग आहे तो मॅरेथली बोरकी समाधान लागतो. पण एक मोठा वर्ग आहे, की जो विचार ऐकायला येतो आणि त्याच्याहीपेक्षा सम्यक विचार ऐकायला येतो, की आम्ही जर सुचवलं एखाद्याला, आणि आम्ही कीर्तनामध्ये अशी बरीच लोकं आम्हाला बघायला मिळतात आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा पण करतो, की तुम्ही कुठल्या क्लिप्स ऐकता? तर मग काही माणसं म्हणतात, की आम्ही याचे फॉलोअर आहोत, यांचे आम्ही क्लिप ऐकतो, आम्ही त्यांचे फॉलोअर, आम्ही त्यांच्या क्लिप्स ऐकतो. ओके. तर आम्ही मग त्यांना सुचवतो, की असं नका करू थोडं. याच्या विरोधामध्ये काही लोक जे आहेत, त्याचं पण थोडं ऐका. प्रत्येकजण खूपच चांगला करतोय असं नाही आहे. तुम्ही सारखं त्याचंच ऐकताय म्हणून तुम्हाला वाटतं, की हा बरोबर बोलतोय म्हणून. मग पण याच्याही बोलण्यामध्ये काहीतरी दोष आहेत, काहीतरी उणिवा राहणार आहेत. ते त्याच्याकडे तुम्हाला भरून निघतील. तर तोही विचार ऐकून ठेवा किंवा तुम्ही असं ऐकून एखादा विचार मांडायला गेलात, तर ते ऐकणारा माणूस तुम्हाला तो विचार ऐकवेल आणि तुम्हाला अडचणीत राहील. तुम्ही त्याच्यावर चिंतनच केलेलं नाही. उलट येणारे विचारावं. बरोबर. असा काहीतरी घोळ होतो. तसं होऊ नये म्हणून दोन्ही गोष्टी आम्ही ऐकायला बेसिक लावतो. आम्ही स्वतः ऐकण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ठीक आहे, काही एक वर्ग जो आहे, तो क्लिप्स ऐकणं आणि ते फॉरवर्ड करणं, याच्यातच आयुष्याची धंदे आहे. पण असा वर्ग आहेही चांगला विचार ऐकणारा, विरोधी विचाराचा विचार करणारा. ती संख्या वाढवणं मात्र नक्कीच आपल्यासारख्या पालकांचं खूप महत्त्वाचं काम आहे, की त्याला सम्यक दोन्हीही वाचायची सवय लावणं आणि मग त्याला विवेकाची सवय लावणं. तुला काय वाटतं सांग आता याच्यामध्ये काय हवं तसे. मग ती जास्त चांगली बौद्धिक पिढी आपली तयार होईल. नाही, खरंच म्हणजे ही काळाची गरज आहे असं म्हणायला लागेल आपल्याला. अ, बुवा म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे, की आता जी आपली कीर्तन परंपरा आहे, तर मग मला हा प्रश्न विचारायला आवडेल, की येत्या 25 वर्षात ही आपली कीर्तन परंपरा कुठे असेल, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही ती आज आहे त्यापेक्षा नक्कीच चांगल्या पदावर असेल. का सांगतो तुम्हाला? कारण मी मगाशी सांगितलं तसं मधला 40 वर्षाचा एक काळ असा होता, की जिथे कीर्तनकार फक्त निवृत्तीवरच बोलत होते. त्यामुळं तरुण माणसं बाजूला झाली होती. पण आता पुन्हा एक कीर्तनाचा मोठा वर्ग चांगला असा झाला आहे, की ज्यांनी ऐहिक उन्नती हा सगळा विषय महत्त्वाचा मानून किंवा राष्ट्रीय उन्नती हाही विषय महत्त्वाचा मानून त्याच्यामध्ये बस छत्रपती शिवाजीराजांचे थोडे दाखले असतील, धर्मवीर संभाजीराजांचे दाखले असतील, भगतसिंगांचे दाखले असतील, त्याचबरोबर रमण महर्षींच्या पासून योगी अरविंदांचे दाखले असतील. अशा तऱ्हेनं तरुणाईला अ, एक प्रभाव पाडणारी सगळी आयाम आता कीर्तनामध्ये आल्यामुळे आणि त्याची ताकद आजही शासनानेही मान्य केलेली आहे किंवा आज शासन हे चांगल्या चांगल्या ज्या मोठ्या योजना असतात त्या लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी नुसती रीड करण्यापेक्षा कीर्तनाचा वापर जास्त करतात. तेवढ्यात कीर्तनकार तुम्ही जे कचरा निर्मूलक कसं करावं ते सांगा. म्हणजे आमचे लोक चांगला कचरा व्यवस्थित त्याचं कंपोस्ट खत तयार करतील. तेव्हा कीर्तनाचा लोकांवर असलेला प्रभाव किंवा चांगल्या कीर्तनाचा चांगला प्रभाव हा आज आहे. आणि आता विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा अशा तऱ्हेची मूल्याधिष्ठित कीर्तन परंपरा जी येते ती एक आर्ट फॉर्म म्हणून सुद्धा मुलांना आवडते. अच्छा. त्यामुळे आता ह्या शाळेतला वर्ग जो 20-25 वर्षांनी आता योग झालेला असेल किंवा चांगल्या पदावर तो निश्चितपणे अशा चांगल्या कीर्तनाचा परत परत आनंद घ्यावा, परत नाही आध्यात्मिक अनुभूती घ्यावी, परत संत चरित्राचा एक आनंद लुटा अशी इच्छा करणार राहणार. कारण आता अनेक शाळा हेतुतः विद्यार्थ्यांसाठी कीर्तनं करतायत. अच्छा. त्यामुळे आता हे कीर्तन ऐकणारी पिढी पूर्वी तसं आपण रेग्युलर कीर्तन ऐकत होतोच. आता शाळेतली मुलांना एवढा तो ऐकायचा वेळ मिळत नाही आहे. म्हणून काही शाळा तिथेच कीर्तन करतात. ही पिढी नक्की पुढच्या सरकारी योजनांसाठी सुद्धा किंवा चांगल्या मूल्यांना प्रस्थापित करायला सुद्धा
कीर्तनाची योग्यता मान्य करून कीर्तनाला एक मोठा पद आणखी कापतो हे त्यांना म्हणजे हा खूप चांगला उपक्रम होता. चांगला उपक्रम होता. बुवा, आता तुमचे जे आयुष्य आहे त्यात अनेक प्रसंग तुम्ही बघितले असतील आणि प्रसंग असे आले असतील. पण असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतो की ज्याच्यामुळे आजही तुमचे डोळे पाणावतात? या एकूण प्रवासामध्ये अनेक सहकलाकार असे होऊन गेले की ज्यांनी बराच काळ मोठी साथ दिली, पण नंतर काही आजारपणामुळे काही अडचणींमुळे ते मागे पडले. आणि काही कलाकारांबद्दल थोडंसं असं झालं की त्यांचा मागोवा घेणं किंवा चौकशीत राहणं हे थोडंसं राहून गेलं. आणि परिणामतः त्यांचे जेव्हा निधन वार्ता आली, निवर्त आली अशी वार्ता आली. आणि तेव्हा त्या सगळ्या नातेवाईकांनी अगदी खूप कौतुकाने किंवा आग्रहाने सांगितलं की जाण्यापूर्वी ते तुमची खूप आठवण काढत होते किंवा तुमचं नाव घेत होते किंवा तुमच्याबरोबर जे असलेले अनेक चांगल्या आठवणी सांगत होते. मासवेला असं थोडंसं हृदयाला वाईट वाटलं की ते घरच्यांनी पण मला इतकं सुचवलं नाही की आता अशी अवस्था आहे तर तुम्ही येऊन जा. आणि आपलंही इतकं कसं दुर्लक्ष झालं बाबा या लोकांच्याकडे. आणि आता ते गेले ते काही परत येऊ शकत नाही, पण मग प्रत्येक वेळेला त्या त्या परफॉर्मन्सच्या वेळी त्या साथीदाराची तिथे असलेली आठवण बघ. आणि त्याचे एवढ्या महत्वाच्या क्षणी आपण तिथे नाही उपस्थित राहू शकलो, ही थोडीशी पोच ही त्रास देते घ्यायला. त्यामुळे राहते. आणि आता एक प्रश्न असा आहे की म्हणजे तुम्ही इतक्या लोकांमध्ये राहतात, म्हणजे अगदी असंख्य लोकांमध्ये नेहमी वावरतात राहतात. पण असं वाटतं का तुम्हाला कधी एकटेपणा जाणवतो का इतक्या लोकांमध्ये राहून? अ, वेगळ्या अर्थाचा एकटेपणा असतो तो. तो म्हणजे अ, आपण घरच्या लोकांना फारसा वेळ देऊ शकत नाही, या भावनेतला तो जास्त एकटेपणा असतो की अं, महिन्यातले जवळजवळ 20-22 दिवस आम्ही बाहेर राहतो. या आठवड्याभर सुद्धा घरात राहणं होत नाही. आणि घरात म्हणजे पुण्यात असतो तरी पण तिथली अनुषंगिक ती कामं खूप राहतात. एकत्र राहणं असं फार मिळत नाही यामुळे. तर तो काही वेळेला एक अपराधीपणाचा जन्मला थोडासा या गर्दीमध्ये सुद्धा आम्हाला एकटं करतो की अरे आत्ता घरचे काय करत असतील किंवा आता घरी काय चाललं असेल, मी तिथे का आज उपस्थित राहू शकत नाही. तर अशा वेळेला त्यांच्या मनामध्ये माझा काही निगेटिव्हनेस नको व्हायला की मला त्याची अटॅचमेंटच नाही म्हणून राहतो का. अशा संमिश्र भावनेचा थोडासा एकटेपणा असतो. बाकी सहसा परफॉर्मन्सच्या मागे असताना ते लवढ्या लागला जाणवत नाही. पण काही वेळेला घरच्यांच्या थोड्याशा आवडीनं असा एकटेपणा जाणवतो. आणि म्हणजे असं अगदी मी असंच म्हणेल की म्हणजे लोकांसाठी जगताना स्वतःसाठी वेळ उरतो का? नाही, तो आता कसं आहे, साधनेमध्ये आम्ही कित्येक वर्ष असल्यामुळे आम्ही तो हेतूतः तो वेळापत्रकामध्ये तो काढायचाच अनुशासन ठेवलेलं आहे. अच्छा. त्यामुळे स्वतःच्या साधनेसाठी काढला नाही असा सहसा दिवस होत नाही. बरोबर. अगदीच काही आजारपण असेल किंवा दुसऱ्या कोणाच्या आजारपणामुळे आपली इमर्जन्सी असेल की सर्व्हिस, तरच. अन्यथा माझ्या अभ्यासासाठी माझं एक वेळापत्रकाचे 3 तास वेळ आहे गाण्याच्या अभ्यासासाठी, कीर्तनातल्या आध्यात्मिक अभ्यासासाठी, नंतर ऐतिहासिक चरित्रांच्या अभ्यासासाठी आणि तिसरं स्वतःच्या उपासना यासाठी आहे. हे माझे 4 तास काय झालं तरी कुठेही असू, कुठल्याही प्रवासात असो, ते बाजून निघतात. अशी सगळी इमर्जन्सी असेल तर तसं होत नाही. पण शेवटी कितीही इमर्जन्सी आणि कुठेही असलो तरी उपासनेचं सूचन नामस्मरण आपल्याबरोबर असलं की तसा एकटेपणा नाही जाणवत. बुवा म्हणजे अगदी आता नामस्मरण तुम्ही म्हटलंय की नामस्मरणाचा विषय काढला. तर मग अनेकांना प्रश्न असतो, अगदी मलाही प्रश्न आहे, की नामस्मरण कसं करावं? आता आपल्याकडे 2 प्रकारचं स्मरण सांगितलंय. एक नामाचं स्मरण आणि दुसरं नामातून त्याचं स्मरण.
अच्छा. दोन्हीचा अर्थ तो आहे. तर सहसा आपल्याला असं धरलं जातं, की ज्या आपण कुळामध्ये असो, त्या कुळामधल्या परंपरेचं जे दैवत आहे, हं. त्याचं नामस्मरण करा. अच्छा. समजा आता माझ्या कुळामध्ये कोणाचं पूर्वी नामस्मरण होतं मला माहीत नाही. हं. तर आणि माझ्या पूर्वपुण्याने मला कोणाचा गुरुपदेश मिळाला, गुरुमंत्र मिळाला. तर मग त्या मंत्राचं सुद्धा अखंड उच्चारण हे चालू शकतं. काही लोक असं करतात, की उडाने आलेला माझ्याकडचा नाम आहे ते श्रीराम जय राम जय जय राम आहे बुवा. आणि मी आता उपदेश घेतला आहे, हं. तर त्याने मला असा मंत्र दिला आहे. बरोबर. तर मग ती जिथे बैठक टाकून एक विशिष्ट साधना, हं. अनुष्ठान हं. असं जेव्हा करतात, तेव्हा ते त्या मंत्राचं करतात आणि मग बाकी दिवसभर येता जाता उठता बसता कार्य करतात. नेहमीचं त्यांच्या कुळाचाराचा मंत्र घेतात. अच्छा. तेव्हा हे दोन्ही प्रकार असतात, तर ते दोन्ही सन्मान्य आहे. हं. म्हणजे अशी एखादी गुरुपदिष्ट वेगळी उपासना हे तुमचं बूस्टर डोस आहे. अच्छा. ती मोठी रश आहे आणि हे तुमचा रेग्युलर मील आहे ओके. त्यांच्या घरामध्ये असलेला. अच्छा. हा दोन्ही म्हणजे जर घरामधली परंपरा हीच असली नाही, याच परंपरेतला कोणी गुरु मिळाला आणि पुन्हा त्याने हाच मंत्र समजा चुकून दिला, तर वेल अँड गुड म्हणजे एकाच कंपनीची पोस्टर पण मिळाला आणि एकाच कंपनीचं मील पण मिळाला असं येऊ शकतं. पण अगदी काहीच माहीत नाही हं. अशा सर्वसामान्यांच्यासाठी आपल्याकडे सीतांतरम जे आहे अच्छा. हा बेसिक मंत्र सांगितला जातो. आणि मग काही लोक नमः शिवायचा किंवा काही लोक देवीचा, काही लोक कृष्णाचा असेही जप करतात. मात्र नामस्मरण हा जो विषय आहे, हं. तो धरला असा जातो, की एकदा कुठल्याही परंपरेने किंवा आपल्या आवडीप्रमाणे हं. मला समजा हे दैवत जास्त आवडतं. बरोबर. मला पूर्वचं माहीत. तर ते एकदा निवडलं, की मग कायमस्वरूपी तेच नामस्मरण करावं. अच्छा. ते रोजच्या रोज बदलू नये. सोमवारी म्हणून आज शंकराचं नामस्मरण, मंगळवारी गणपती असं नाही. कसं आले? हो. एकच नामस्मरण करावं. हां, आता गुरुपदिष्ट मंत्र जर काही वेगळा असेल, कधी उपासना दिली असेल, हं. तर उपासनेच्या काळामध्ये गुरुपदिष्ट मंत्र ठेवावा. अच्छा. ते दोन्ही एक असतील, खूपच छान असतील. तर आणि नामस्मरण करण्याला नाम उच्चारण करणं, स्मरण म्हणण्यापेक्षा स्मरणाचं उच्चारण करायचं असतं. त्याला एक फार चांगली गोष्ट अशी आहे, गुरुपदिष्ट मंत्राची उपासना असेल त्याला स्नान केलं पाहिजे, विशिष्ट जागा पाहिजे, ते आसन पाहिजे, ती माळ पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. नामस्मरणाला ह्या सगळ्या अटी नसतात. आणि मोटरमध्ये प्रवास करता करता हं. किंवा स्नानही झालेलं नाही आहे तुमचं, हं. त्यालाही अजून वेळ आहे, अच्छा. तरी सुद्धा अखंड नाम तुम्ही तुमचं इतर कार्य करताना सुद्धा घेऊ शकता. मात्र हे घेतल्याने तुमची शरीरशुद्धी, हं. अंतर्शुद्धी ही फार चांगल्या तऱ्हेने होते. हां, म्हणजे आता श्रीराम जयराम जय जयराम मी काय म्हटलं, की रामनाम ही मुळातच आपल्या अध्यात्म साधनेमध्ये अशी नामाची गोष्ट आहे, हं. की जी ज्याला मग आपण कॉमन टर्म जसं म्हणतो, ते कुठल्याही शरीराला चालते. अच्छा. नमः शिवाय सगळ्यांना पेलतो असं नाही. आणि त्यासाठी त्या वेगळा अधिकार किंवा त्या गुरुचा अधिकार आणि घेणाऱ्याचा अधिकार दोन्हीवरती अवलंबून पडतात किंवा कृष्णाय वासुदेवाय सुद्धा प्रत्येकाला पेलतोच असं नाही. तेव्हा रामकृष्ण हरी हा एक विठ्ठलाच्या रूपाचा मंत्र किंवा मग जय जय श्रीराम जय राम जय राम हा मंत्र अशा नामाचं अनुष्ठान. आता सदा येता जाता तर नामस्मरण आहेच, हं. पण हेच नाम जर दिवसातला थोडा वेळ वेगळा काढून हं. एका ठिकाणी बसून जर तुम्हाला मंत्र श्वासाबरोबर बदला, हं. श्वासावर लक्ष ठेवू, अच्छा. तर मग तो पोस्टर डोसचा परिणाम जास्त अधिक आहे. अरे. जसं आपण भौतिकशास्त्रामध्ये दाखवतो, की सूर्यकिरण आहेत त्यांना एक तेज आहे. पण ते जर थोडे भिंगात एकत्र केले आणि ते कागदावर सोडले, तर कागद पेटतो. पण नुसत्या करणाने पेटत नाही. का? या एकत्रीकरणाने पेटतो. तसं दिवसभर नामसाधना चालू आहे, तो सूर्याचा प्रकाश आहेच. पण जेव्हा आपण एखाद्या आसनावर बसून एक विशिष्ट वेळ ठरवून ती जास्त त्याला एकतानं करतो, हं. तेव्हा निश्चितपणे त्याची ताकद वाढते. बरं, त्याची गती वाढते. आणि मग स्वतःच्या जीवनातल्या अनेक समस्या दूर होणं, त्याचबरोबर जरी समस्या आल्या तरी मन शांत राहणं, मन चांगलं राहणं आणि नंतरच्या काळात मग ह्या पुढच्या ज्या यौगिक साधना आहे, हं. या साधनांच्यासाठी सुद्धा मार्ग खुला होणं, या गोष्टी होतात. म्हणजे त्यामुळे दोन्हीही पद्धती आहे. म्हणजे चालता बोलता सुद्धा नाम घेता येतं. अधिक बसून त्याच्याबरोबर न घेतलं तर फायदा अधिक आहे. हं.
कुळाचं नाम माहीत नसलं, रामनाम किंवा रामकृष्ण हरी चालू शकतं. त्याच्याबरोबर गुरुपदिष्ट मंत्र जर वेगळा आला, तर त्याचं अनुष्ठान तुम्ही मंत्राचं करायला काही हरकत नाही. ते तुम्ही औषध म्हणून एक पुस्तक घ्यायला काहीच म्हणजे अशी काही विसंगती होत नाही, की मी नामाचं नाव घेतोय आणि मग हा कसा काही जप करू व्हायचा. पण तो आसनावर बसून जो करायचा जप आहे, तो गुरुपदिष्ट विधानाचा आहे. इतर वेळेला आहेत ना मंत्र आहे. पण ह्या उच्चाराने आपली अंतर्बाह्य शुद्धी नक्की होत राहते. बुवा, लोकांनी तुम्हाला कशासाठी लक्षात ठेवावं असं वाटतं? ओव्हर मनात धारणा अशी आहे की एक प्रबोधनकार म्हणूनच अधिक लक्षात ठेवावं. मग ते माध्यम कुठलंही असेल. म्हणजे मी कीर्तनाच्याही माध्यमातनं तोच विषय करत असतो आणि मला जरी संगीत नाटकात काम करायची किती इच्छा असली, तर मी नाटक निवडताना असंच निवडतो की ज्याने प्रबोधन चांगलं होईल. बरं. त्यामुळे कुठल्याही माध्यमात संगीताचं माध्यम असो, मैफलीचं माध्यम असो किंवा कीर्तनाचा, एक चांगला प्रबोधक संस्कार सतत करत राहणारा एक माणूस आहे बा आपल्या समाजात बोलते. या नात्याने ते लक्षात ठेवावं. आणि हे आता तुम्ही जे शिवधनुष्य पेलतायत म्हणजे असंच म्हणावं लागेल. तर मग त्या शिवधनुष्य पेलताना तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सॅक्रिफाईस काय आहे? 2 गोष्टी सॅक्रिफाईस जास्त करायला लागल्या. एक आर्थिक, कारण साधारणतः केवळ संगीतात्मक कार्यक्रम करणारे जे माझे सहकारी आहेत, ते आज करोडोपतीच्या घरात आहेत. पण अजूनही संगीताचा कार्यक्रम करण्यासाठी बाबा एक 4 लाख रुपये दिले पाहिजेत, ही जी मानसिकता आहे, ती मानसिकता कीर्तनासाठी नाही आहे. बरोबर. त्यामुळे कीर्तनाला तुम्हाला आर्थिक खूप मोठी तडजोड करायला लागते. आणि म्हणजे त्यातल्या वागणुकीत सुद्धा फरक असतो. म्हणजे माझीच संगीताची मैफल जर असेल, तर माझी राहायची व्यवस्था 3 स्टार हॉटेलला असते. आणि याच माणसाने माझं कीर्तन ठेवत असेल, तर माझी राहायची व्यवस्था धर्मशाळेत असते. इतका फरक आहे. एवढा फरक आहे. की गाण्याचा कार्यक्रम असेल तर तो मग एक सिस्टीम बोलू आणि कीर्तन असेल तर तो मंगल कार्यालयातले पाहिजे राहतो. तर खूप वेळा माझे मित्रही म्हणतात, "तू मूर्ख आहेस का? तू काय ते 10,000-15,000 कीर्तन करतो मूर्खासारखी." अरे काका, ₹1,00,000 आपलं काही करायचंच नसतं. संगीताला आज ती मान्यता आहे. ₹5,00,000 मागितले तरी लोक देणार आहे. ₹5,00,000 नाकारून तुझ्या एका या मूर्खपणासाठी कशाला जीव काढतोयस? तर ते सांगता येतं की संगीताने करमणूक किती वेळ, त्यांनी काही प्रबोधन होत नाही. आणि प्रबोधनाची किंमत आपण करू शकत नाही. त्यामुळे एक आर्थिक सॅक्रिफाय खूप करायला लागला. दुसरं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की आपण घराला फार वेळ नाही देऊ शकत या सगळ्या गोष्टीत. ते आणि त्यामुळे असं पूर्वजांची पुण्याही चांगली आहे, मुलं चांगली आहेत. त्यामुळे ती काही विपरीत आई-वडिलांचं लक्ष नाही म्हणून ते कुठल्यातरी मार्गाला गेले म्हणून असं काही होत नाही. ते दोघं आज चांगले वेल सेटल होऊन त्यांच्या अधिकाराखाली ते चांगले त्यांचे विद्यार्थी तयार करत आहेत. त्यामुळे ती देवाची कृपा लाभली. पण त्यांना आपल्याला घडवण्यासाठी किंवा एकूण फॅमिलीसाठी फार वेळ देता नाही आला, ही एक मोठा सॅक्रिफाईस आहे त्यातला. बुवा, म्हणजे आता तुम्ही सांगितलंच, की आता ही आपली पुढची पिढी आहे आणि ती उत्तम काम करतेच आहे. मग जशी तुम्ही आता तुमच्या वडिलांची परंपरा पुढे आणली आणि त्याच्यात अजून भर घातली जसं सांगितलं. मग तशी ही परंपरा तुमच्या पुढच्या पिढीने पुढे न्यावी असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे शेतपणी वाटत आहे. त्या मार्गाने मी प्रयत्नही केलेत आणि आता खूप चांगले तऱ्हेने ते यशस्वी पण होत आहेत. म्हणजे माझी मुलगी आता चांगली उत्तम कथ्थक डान्सर आहे, कथ्थक गुरु आहे. अच्छा. तर ती कथ्थकच्या माध्यमातून सुद्धा अनेक चांगल्या चांगल्या कथा कीर्तन कथ्थक अशा रूपाने स्टेजवर आणण्याचा प्रयत्न करते. मुलगी आता एम.ए. विथ फिलॉसॉफी पूर्ण त्यांनी केलेली आहे. तर याच्यामध्ये आता पी-एच-डी सर्जरी करत असताना शूटिंग एडिटिंग यातले त्याचा रस असल्यामुळे एकूणच चित्रपटसृष्टीमध्ये किंवा मालिकासृष्टीमध्ये फिलॉसॉफीचं काय स्थान आहे किंवा अच्छा. कशी जपली गेली, कशी नाही जपली गेली, याचा तौलनिक अभ्यास करत तो काही उत्तम रसग्रहण आपल्यासमोर मांडतो आहे. अच्छा. आणि त्याचा चांगला कीर्तन दोघंही छान कीर्तनं करतात, चांगली प्रवचनं करतात, चांगली व्याख्यानं देतात. आणि माझी आता जवळजवळ 20 एक विद्यार्थी आज सर्व समाजामध्ये उत्तम तऱ्हेनं कीर्तनाच्या सेवा देत आहेत. तेव्हा विद्यार्थी याही मार्गाने पुढची पिढी आणि घरं याही मार्गाने पुढची पिढी त्यांनी हे कार्य करावं अशी इच्छा आहे. चारुदत्त आफळे या नावामागे सर्वात न बोललेली वेदना कोणती? सगळ्यात मोठी वेदना अशी आहे की
आता जवळजवळ गेली 40 वर्ष तरी या क्षेत्रामध्ये आपण काम करतो. प्रचंड अभ्यास करायचा किंवा प्रचंड सादरीकरणासाठीचे कष्ट घ्यायचे. मगाशी सांगितलं तसं, की एवढे सगळं कष्ट करून सुद्धा त्याची कदर होत नाही. एक मोठी विचित्र वेदना त्यामागे आहे, की आकाशवाणीवरती मी त्यांना सांगितलं, मी आज एक एकांकिका सादर केली होती आणि एकांकिकेला मग त्यांच्या आकाशवाणीप्रमाणे पेमेंट होती. लेखकाचं पेमेंट अमुक, दिग्दर्शकाचं अमुक, कलाकाराचं अमुक, संगीतकार अमुक, त्यातला गायक अमुक, त्यातले वादक. आणि जेव्हा मी हाच कागद त्यांना डोळ्यासमोर धरून मी कीर्तन सादर करतो, तेव्हा ह्याची संगीता मी लिहिली आहे, याचं दिग्दर्शन माझं आहे, सादरीकरण मी करत नाही, गीतलेखन माझं आहे, संगीत माझं आहे, गायक मी आहे. तर ही सगळी पेमेंट एकत्र करून मला कुठे द्यायला मिळतं त्याच्यामध्ये. तर ते केवळ एक परफॉर्मर हे सगळं करू नये, तुम्ही फक्त तेवढे एक परफॉर्मन्स असेच त्याच्यामध्ये शिल्लकीत राहता. किंवा आम्ही विवेकानंद आणि शैक्षणिक धोरण किंवा शिवाजीराजे आणि राजकीय लष्कर धोरण या विषयाला एवढे अभ्यास करून त्याचे पेपर्स तयार करतो, त्याची कात्रणं करतो, त्याच्यावर व्हिडिओ करतो, अमुक टाकतो, तमुक करतो. पण शासकीय दरबारी त्याचा जो विचार केला पाहिजे, की नाही बुवा इतका व्यवस्थित त्याच्यात पेपर असला तर म्हणजे तिथे जे पेपर सादर होतात ते बघितले तरी असं वाटतं काय असल्या टोकार अभ्यासाच्या माणसाने मी का ते खाल्ला परिस्थितीवरती ठेवलंय. बरं माझे ओळखीचे नाहीत लोक असंही नाही, मी त्याला भेटून सांगतो की ह्या पेपरमध्ये किती त्रुटी आहेत आणि मी सादर केलेल्या पेपरमध्ये किती म्हणजे संच हे अगदी बरोबर होत आहे ना, तुमचं पेपर खूप छान आहे अमुक नक्की सगळं जरी झालं तरी त्याची योग्य ती जाण किंवा त्याची योग्य ती कदर ही अजूनही व्यापक लेवलला होत नाही. म्हणजे मध्यंतरीच्या काळात असंही झालं, की कोणा एक मोठा कलाकार होता, चांगला कलाकार, की ज्यांनी त्याचे कार्यक्रमाचे 100 प्रयोग पूर्ण केले. तर त्याला सत्कार माझ्या हस्ते त्याने घेतला होता. तर सत्कार वगैरे केला आम्ही त्याच्यामध्ये. मग त्या कलाकाराने मात्र ते जाणीवपूर्वक सांगितलं, की मी थिएटरमध्ये 100 शो केले. एक थिएटर कितीचं असतं? हार्डली 1000 खुर्च्यांचं. सगळ्या खुर्च्या प्रत्येक वेळेला भरल्या असतात असं काही नाही. सरासरी जर सगळ्याची काढली, तर 100 प्रयोगात प्रत्येक प्रयोगाला 500 माणसं नक्की माझी होती. 500 माणसं नक्की होती. अरे म्हणलं मी आपळेकरांचं कीर्तन जे ऐकलंय रत्नागिरीला, कीर्तन संध्यामध्ये, त्याच्या एका कीर्तनाची उपस्थिती 25,000 होती. तर 25,000 उपस्थिती याचा अर्थ त्याचा ते किती किती प्रयोग होते? म्हणजे आता हे गणित पाहता ह्या 30 वर्षामध्ये 1000च्या गणिताने जर प्रयोगसंख्या माझी मोजायची असेल, तर त्याचं गणितही करता येणार नाही या सगळ्यामध्ये. पण माझं एक कीर्तन पण असं आहे, की ज्याची आता मी ह्याच्या रील बघायला गेलो, तर जवळजवळ 8 एक 10 कोटीच्या घरामध्ये ते व्ह्युअर्सनी ते कीर्तन पाहिलेलं आहे. आणि मी त्याच्यामध्ये हे आव्हानही केलं होतं बरं का. मी तुम्हाला हेच खूप कीर्तनचं खूप आवडलं असेल. तर अशा तऱ्हेचं सत्य लोकांसमोर आणण्यासाठी आम्हाला खूप गोष्टीला फेस कराव्या लागतात. आणि त्यासाठी आमची आर्थिक ताकद कमी पडते या सगळ्या कोर्ट कचेऱ्या कज्जेमध्ये. तर ज्याला ज्याला जी शक्यता असेल त्यांनी माझ्यापर्यंत म्हणजे मी असा हिशोब केला होता खरा, की 8 कोटी लोकांनी हे बघितलं, ऐकलं समजा तेवढ्याला ऑडिओ होतं ते. तर 8 कोटी माणसाला प्रत्येकाला त्याने ₹1 जरी मला द्यायचा ठरवला असता. तरी माझ्याकडे आत्ता किमान 8-10 करोडची संपत्ती पाहिजे हो. म्हणजे 8-10 करोड लोकांनी माझी ती प्रस्तुती आवडली सांगून ती वाचून सुद्धा या 8 करोडमधल्या एकाही माणसाचा ₹11 सुद्धा माझ्याकडे परत आलेले नाही. म्हणजे अशा वेळेला कुठेतरी ती मग घर जाणं वेदना होत राहते. कशी मग तुम्ही कशाला उगाच पाहता नको ते विषय करता आपल्याला पोलिस कज्जे नको. कारण लोकांनी त्याची कदर करायची नाहीये. पण दुसऱ्या बाजूला म्हणते चला असं पैशासाठी घाबरून आपण मागे राहून कसं उपयोगाचं आहे. हे केलं पाहिजे. तेव्हा एक सामाजिक स्तरावरती किंवा आर्थिक स्तरावर किंवा राजकीय स्तरावर आपण घेत असलेल्या कष्टाची पुरेशी दखल घेतली जात नाही. याची एक थोडीशी
वेदना त्यामध्ये सांगायला आहे. बुवा, म्हणजे आपण आता अनेक प्रश्न बघितले आणि त्याच्यावर तुम्ही इतके सुंदर उत्तरं दिले, ते नक्कीच आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शक ठरतील. आणि आता आपण एक ना रॅपिड फायर जो आहे तो एक राऊंड घेणार आहोत. छोटेसे काही प्रश्न आहेत. तर त्यात मला फक्त एका वाक्यात तुम्हाला म्हणजे एकाच उत्तर द्यायचं. त्याचं उत्तर एक असलं पाहिजे. अ, संत तुकाराम की समर्थ? एकच उत्तर द्यायचं असेल तर दोन्ही. दोन्ही आवश्यक आहेत. प्रसिद्धी की समाधान? परत उत्तर दोन्हीच. शांतता की टाळ्या? दोन्ही. पुस्तक की प्रवास? पुन्हा उत्तर दोन्ही आहे. भीती की विश्वास? हां, इथे मात्र विश्वास, भीती नको. रंगभूमी की व्यासपीठ? परत दोन्ही. एक सवय जी तरुणांना लावावी. स्वतःचं आयुष्य वेळापत्रक ठरवून अनुशासनबद्ध करावं. व्यसनापासून टाळावं. आणि एक गोष्ट जी समाजाने थांबवावी. ते म्हणजे व्यसन. म्हणजे ज्याला मोहनिद्रा म्हणून आपण म्हणतो किंवा इमोशनला आपण जे मगाशी चर्चा केली, की माझ्या ज्या संवेदना बोथट होत्या, ते थोडंसं टाळावं आणि त्या जास्त तीव्र कशा होतील ते पाहावं. बुवा, खूप खूप धन्यवाद. म्हणजे आज आपण इथे आलात आणि आज तुमचे इतकं बहुमूल्य मार्गदर्शन आपल्या पूर्ण प्रेक्षकांसाठी दिलं, तर ते खरंच सगळ्यांना मार्गदर्शक नक्कीच ठरणार आहे. बुवा, मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारेन, जर आज तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राशी फक्त 1 मिनिट बोलण्याची संधी दिली, तर तुम्ही त्यांना काय सांगता? विवेकाने शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासा आणि त्याप्रमाणे राज्य उभं करा. खूपच सुरेख. आणि एक शेवटचा प्रश्न आजच्या आपल्या या स्वतःसाठी मधल्या मराठी पॉडकास्टमधला. स्वतःसाठी म्हणजे तुमच्या मते काय? स्वतःसाठी यामध्ये माझं जे स्वपण आहे, आपली आध्यात्मिक परंपरा असं सांगते, की तू परमेश्वराचा अंश आहेस. आणखीन संत परंपरा सांगते, तू परमेश्वराचं लेकरू आहेस. तर हे माझ्यातलं खरंच स्वत्व आहे. मी भगवंताचा अंशच आहे. मी भगवंताचं एक चांगलं लेकरूच आहे. तर हे माझं भगवंताशी असलेलं नातं, हे सांभाळून माझ्या बाकी सगळ्या जीवनातल्या सुखाचा मी विचार करणं, हे खऱ्या अर्थाने मला वाटतं स्वतःसाठी जगणं आहे. मग पैशासाठी स्व टाकायचं असेल तर अशी माणसंही खूप बघितली आहेत किंवा नुसत्या टाळ्या मिळवण्यासाठी स्व टाकणारी माणसं खूप बघितली आहेत. पण मी ईश्वर अंश आहे. मी ईश्वरी कार्याला किंवा ईश्वरी मूल्यांना कुठेही धक्का लागू न देता मग माझ्या सुखाचा विचार करीन. असा जर चिंतन करून आपण आपल्या जीवनाचा विचार केला, तर ते हे जीवन नक्की त्याने स्वच्या विकासासाठी झालेलं आहे. म्हणून ते स्वतःसाठी आहे असं म्हणता येईल. बुवा, खूप धन्यवाद. म्हणजे आपण आलात आणि इतकी सुरेख माहिती आपण दिलीत, की अशा काही गोष्टी होत्या ज्या आम्हाला माहिती नव्हत्या. आपल्या प्रेक्षकांना कदाचित माहिती नसतील आणि आज सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचते आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजचा संवाद हा फक्त मुलाखत नव्हती, तर विचार, संस्कार आणि आत्मपरीक्षणाचा प्रवास होता. आणि तुम्ही पाहत होतात स्वतःसाठी आपलं मराठी पॉडकास्ट, जिथे माणसं फक्त भेटत नाहीत, तर उलगडत जातात. हा संवाद आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. अशाच अर्थपूर्ण संवादासाठी जोडलेले रहा. भेटूया पुढच्या संवादात लवकरच. नमस्कार.